तुमचं नाव किती मोठं आहे यापेक्षा तुमच्या कामाचा परिणाम किती मोठा आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं. आणि ज्यांनी आपल्या कामातनं हेच वेळोवेळी दाखवलेलं आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी कामाला सुरुवात केली आणि आपल्या स्वप्नांना दिशा दिली. व्यवसाय उभा करताना केवळ यश नाही तर मूल्य जपली आणि आयुष्य म्हणजे साठवणूक नव्हे तर योगदान हे जगाला दाखवून दिलं. कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, फिल्म प्रोडक्शन, क्रीडा विश्व, कल्चर या सर्वच क्षेत्रामध्ये भारतासह स्पेन, दुबईपर्यंत विस्तारलेला प्रवास. पण पाय मात्र नेहमी जमिनीवर. आईच्या विचारातनं जन्मलेली इंद्रायणी बालन फाउंडेशन, काश्मीरमधील शाळा, शिक्षण, देशसेवा, समाजकार्य हे सगळं फक्त आकडे नाही आहेत तर ह्याच्या मागे आहे भावना. आज सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध उद्योजक, चित्रपट निर्माते, क्रीडाप्रेमी आणि समाजासाठी काम करणारे पुनीत बालन ग्रुपचे सर्वेसर्वा म्हणजेच मिस्टर पुनीत बालन सर. सर, सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. धन्यवाद. थँक्यू. कसं वाटतंय? छान वाटते. आफ्टर लॉंग टाईम, म्हणजे बऱ्याच दिवसांपासून आमचं असं होतं की आपण छान निवांत गप्पा मारूयात, पण ती वेळ काही जुळून येत नव्हती आणि अखेर सिटी टॉक्स पॉडकास्टमध्ये तो योग जुळून आलाय. आज तुमचं नाव कोणाला माहिती नाही आहे, सगळ्यांना ठाऊक आहे, पुनीत बालन. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचं बालपण कसं होतं ते कोणालाच माहिती नाही. ते जरा सांगाल का मला, ते कसं होतं? बालपण हे पुण्यातच झालं. जन्म पुण्यात आणि त्याच्यानंतर पूर्ण बालपण पुण्यात होती. इस्पेशली मॉडेल कॉलनीच्या परिसरात. तर छान होती बालपणाची आठवण. तुम्ही विचारलं तर ऑब्व्हियसली वडील कष्टातून हे सगळं साम्राज्य त्यांनी उभं केला. त्यांची पण एक स्टोरी जी आहे ती वेगळीच आहे. आणि त्याच्यातून हे त्यांनी एवढी मोठी एम्पायर उभं केली. पण जास्ती माझी बालपणमध्ये वडिलांसोबत एवढी अटॅचमेंट नव्हती. ते नेहमी म्हणतात की सन्स आर ऑलवेज ममाज बॉय. तर आईसोबत जास्ती वेळ स्पेंड केला आहे, बहिणींसोबत स्पेंड केला आहे. आणि आमची जिथे राहायचो तिकडची जे मुलं असते त्यांच्यासोबत स्पेंड करून स्कूल संपली तर संध्याकाळची वेळ जी आपण रस्त्यावर आम्ही क्रिकेट खेळणं, लोकांची घरातली काचं फोडणं, हे सगळी बालपणमध्ये आम्ही सगळे खेळाचं जे तुमचं पॅशन आहे, जे सगळ्या खेळांना तुम्ही सपोर्ट करताय, तिकडनं आलेलं आहे. 100% क्रिकेट. तर हे स्ट्रीट क्रिकेटमधनं क्रिकेट शिकणं झालं आणि तिकडूनच ती स्पोर्ट्ससाठी पॅशन झाली. आणि आमच्या काळात तेव्हा आयपॅड किंवा मोबाईल हे एवढे ती नव्हतीच तेव्हा. तर मोबाईलवर गेम्स खेळणं किंवा आयपॅडवर गेम्स खेळणं ते आजही मी एनकरेज करत नाही. मला वाटतं की जे मुलं असतील, मुलं मुली जे पण असतील, तर लहानपणांमध्ये त्यांनी हे करायला पाहिजे, ओपन वातावरणामध्ये किंवा ग्राउंड्सवर, आयपॅडपेक्षा ग्राउंड्सवर खेळायला पाहिजे. खरंय खरं. आणि मला हे सांगा की शाळेमध्ये असताना तुम्ही कसे होतात? म्हणजे खोडकर होता, नेहमी तुमच्या आपण म्हणूयात की त्या बाबतीत तक्रारी यायच्या की नाही अत्यंत हुशार गुणी विद्यार्थी होता? नाही, मला स्कूलमध्ये माझी आई टीचर होती, शिक्षिका होती, तर ती स्ट्रिक्टच असायची. पण मी 40-50% वर पास झालो तरी मला वाटतं की मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आणि स्कूलमध्ये प्रिन्सिपलचं फेवरेट होतो, कारण स्पोर्ट्समध्ये प्राधान्य जास्ती होती. स्कूलच्या फुटबॉल टीम्स असतील त्याला लीड करणं, त्याच्यातून खेळणं, किंवा तर एक ब्ल्यू आयड बॉय जे म्हणतो प्रिन्सिपलचा, तर मी होतोच. आणि व्हाईस प्रिन्सिपलच्या तर स्कूलमध्ये. आणि अभ्यास सो होतं, म्हणजे असं काय स्टुडियस कॅटेगरीमध्ये आम्ही कधी कन्सिडर स्वतःला केलं पण नाही. शाळेत होती त्याच शाळेत तुम्ही होता का? नाही, मी होतो विके पाटीलमध्ये, VPMS मध्ये होतो. आणि तिकडे आमची आरती मॅडम म्हणून ही व्हाईस प्रिन्सिपल होती आणि नलिनी सेनगुप्ता ही प्रिन्सिपल होती. तर दोघांचा ब्ल्यू आयड बॉय होता. स्पोर्ट्सला प्राधान्य होते तिकडे. आणि त्याच्यामुळे आय फील की अभ्यास करायचोच. ऑब्व्हियसली बेसिक अभ्यास करणं, पास होणं तेवढंच माझी गोल होती. आणि बॅक बेंचर होतो आम्ही, कारण आम्ही फ्रंट रोला कधी बसायचं नाही. तर बॅक बेंचर्स किती. पण मला असं वाटतं की बॅक बेंचर्स हे जरी असले ना, तेच लाईफमध्ये पुढे जातात असं नेहमी एक कोट जे ते ऐकायला मिळालंय. ते आहेच, पण बॅक बेंचर्स किती नटोरियस असतात हे पण सगळ्यांना कल्पना आहे. तर त्या नटोरियस गँगमधला एक मेंबर मी पण होतो. वा. आणि मला सांगा की तुमच्या प्रिन्सिपल मॅम त्या कधी आयुष्यात परत भेटल्यात का, जेव्हा तुम्ही आता एवढे यशस्वी झालात, पुन्हा त्यांना भेटण्याची संधी मिळाली? मी त्यांना भेटलोय. माझी जी व्हाईस प्रिन्सिपल आहे आरती मॅडम आहे, त्यांच्या संपर्कात आजही आहे.
गणेश फेस्टिवल गणपती उत्सवात ते न चुकता भाऊरंगारीला दर्शनाला येतात. त्यांची व्यवस्थित दर्शन होती. बाकीच्या मंडळांना पण जेव्हा ते जातात दर्शनाला तिकडे पण दर्शन होईल का व्यवस्थित. आणि त्यांच्या जे स्कूल्स आहेत तिकडे पण मी कधी कधी जातो त्यांना भेटायला. सर खूप भारी. चला, बालपणीच्या आठवणी ज्या आहेत त्या ताज्या झाल्यात आणि त्याचबरोबर तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी आपल्या वडिलांसोबत काम सुरू केलं होतं. त्यामुळे तुमचा पहिला कामाचा दिवस जो होता तो कसा होता? म्हणजे उत्साह होता त्या दिवशी की थोडं स्ट्रेस आला होता, प्रेशर होतं, दडपण आलं होतं? ऑब्व्हियसली फर्स्ट डे ऑफ वर्किंग म्हणजे 16 वर्षी टीन एजमध्ये लोक अनेक गोष्टी करतात. पण मला वाटलं की कुठेतरी वडिलांसोबत राहिलो तर त्यांच्यासोबत राहून शिकणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी ऑफिस जॉईन केलं. तर मला वाटलं पहिल्या दिवशी मी गेल्यावर खूप छान वेलकम सगळे ऑफिसचे तर लोक करतीलच, कारण बॉसचा मुलगा आलाय म्हणजे चांगली वेलकम होईल. पण मला अपेक्षा होती की मला एक कॅबिन देतील, काहीतरी चांगल्या पोझिशनवर ठेवतील. पण तसं काही घडलं नाही. पहिल्या दिवशी मी गेल्यावर जिथे आमचे नॉर्मल स्टाफ बसतात तिकडे मला एक डेस्क आणि बेंच दिली होती. तिकडे त्या ऑफिसला पण जे आमची ऑफिस होती तेव्हा 3-4 दिवसच मी बसलो तिकडे. 3 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर वडिलांनी बोलवलं. माझे आर्किटेक्ट आहेत, मला अजूनही आठवण, त्यांचं नाव विकास भंडारी आहे. ज्ञानेश्वर पादुका चौकात त्यांचं ऑफिस असायचं. त्यांनी मला बोलवलं. ते म्हणले यांना तू ओळखतो का? म्हणा हो ऑफिसला ओळखतो. ते म्हणले उद्यापासून तू 1 वर्ष ह्यांच्या ऑफिसला काम करणार. हां, तर म्हणलं ठीक आहे. मग टायमिंग तू जा त्यांच्याशी बोलून घे. तर ऑब्व्हियसली आय थिंक त्यांना कुठेतरी पाहिजे होतं की ॲज ही स्ट्रगल्ड इन हिज लाईफ, तर मुलांनी पण ती बाहेरची स्ट्रगल करून किंवा अनुभव घेऊन त्यांनी जेव्हा सर्टिफाईड म्हणून आपण की थर्ड पार्टीनी सर्टिफाईड केलं की ही इज केपेबल, तर 1 वर्ष ॲट सॅलरी ऑफ 5,000 रुपीज मी आर्किटेक्टच्या ऑफिसला काम केलं. आर्किटेक्चरचं हे समजत नव्हतं कारण आय वॉज जस्ट पास्ड आउट. तर आणि इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर ही कधीच माझं फ्युचरमध्ये करायचं नव्हतं. पण प्लॅन सँक्शन कशी होतात, लायझनिंग कशी करायची महानगरपालिकेत, अनेक गोष्टी जे कन्स्ट्रक्शन लाईनला ग्राउंड लेवलचं जे आहे किंवा बेसिक वर्क ते त्यांच्या ऑफिसमधनं मी शिकलो. तर 1 year आय वर्क विथ हिम विथ अ सॅलरी ऑफ 5,000. आणि वन फाईन डे जेव्हा त्यांनी सर्टिफिकेट दिली की बाबा तुमचा मुलगा आता तयार झाला आहे, सो आय वॉज कॉल्ड बॅक टू दी मेन ऑफिस. हां, ओरिजिनल ऑफिस. अँड देन आय वॉज गिवन अ कॅबिन. अमेझिंग. मला असं आवडलं आहे की सहजपणे नाही दिलं ना, तुम्ही तुमचं स्ट्रगल करा, तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, तुम्ही शिका आणि त्यातनं या. येस, ट्रू. बिकॉज कारण की कदाचित ऑफिसमध्ये राहिलं असतात तर जरी बाबांनी नाही तरी बाकीच्या ज्या स्टाफकडनं तुम्हाला ती एक आपण म्हणूयात ना की स्टार ट्रीटमेंट मिळाली असती. स्टार ट्रीटमेंट पण होऊ शकली असती आणि दोन्ही बाजू आहे. स्टार ट्रीटमेंट पण होऊ शकली असती आणि दुसरी क्रिटिसिझम पण झाली असती की बॉर्न विथ अ गोल्डन स्पून, ह्याला येतं काही नाही आणि इव्हन आमच्यावर हे रुबाब हे करतो किंवा काय करतो. आणि आय थिंक बेसिकली मी आधी म्हणलं की माय फादर हॅज बीन अ सेल्फ मेड मॅन. बिकॉज खूप लोकांना माहिती नाही गोष्ट, पण ॲट द एज ऑफ 11 वेन ही फेल्ड, म्हणजे जेव्हा ते एक्झाममध्ये नापास झाले त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षा दिली. त्यांना झाडाला बांधलं होतं बंद उन्हात. त्यांना ते सहन नाही झाली तर ते घरातून पळून आले. आणि ते ही डिडंट नो ते कुठे जातात काय. ते एक ट्रकमध्ये बसले आणि ही लँडेड अप इन पुणे रास्तापेठमध्ये. काही दिवस ते मंदिरात त्या हनुमान KMच्या समोरच ती हनुमानाची मंदिर आहे तिकडे ते काही दिवस राहत होते. मग साऊथ इंडियन मेस लॉजचे जे ओनर होते त्यांनी त्यांना पाहिलं. मग ते लँग्वेज बॅरियर, कारण ही इज फ्रॉम साऊथ, ओरिजिनली वी आर फ्रॉम साऊथ, फ्रॉम तमिळनाडू मदुराई. आणि पुण्यात येऊन ती लँग्वेज बॅरियर, तमिळमध्ये ते बोलले असतील. तर देन he started his work as washing utensils in South Indian Mess Lodge. तिकडून मग डेक्कनमध्ये कॅफे डिलाईट होता, तिकडे त्यांनी काम केलं ॲज अ वेटर. मग माझे सासरे आणि माझे वडील हे बिडी सायकलवर बिडी विकायचे. मग सेकंड हँड 2 व्हीलर बाईंग सेलिंग केली. आणि देन दे बोथ ऑफ देम गॉट इन टू डिफरंट बिझनेसेस. आणि अशी ती त्यांची जर्नी सुरू झाली. तर आय थिंक त्यांना कुठेतरी मनात असेल की मी आयुष्यात एवढी स्ट्रगल करून आज हे उभं केलं आहे, पुढे जाऊन हे सस्टेन होईल की अजून ग्रो होईल, तर ह्यांनी पण ती अनुभव घ्यायला पाहिजे बाहेर जाऊन. आय थिंक दॅट इज वाय ही सेंट मी आउट 1 वर्षासाठी. आणि आय डोंट रिग्रेट, कारण मला आज
त्या गोष्टीचा आनंद आहे की त्यांनी मला बाहेर पाठवला. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, मी MBA केलाच नाही. कारण त्यांनी मला विचारलं होतं की तुला परदेशात किंवा इंडियात MBA करायचं आहे का, तर मी म्हटलं नाही करायचं, घरातच MBA तर कशाला करायचं. आणि मला आजही वाटतं की येस, थेरॉटिकल नॉलेज लागते, पण त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजवर मी जास्ती भर देतो की जेवढी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स होईल त्याच्यातूनच तुम्ही शिकणार त्या अनुभवातून. ॲब्सोल्युटली. आणि जसं तुम्ही त्या ऑफिसमध्ये काम केल्यामुळे तुम्हाला कन्स्ट्रक्शन व्यवसायामधलं खूप नॉलेज मिळालं आणि त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये ते सगळं अप्लाय करताना खूप सोपं जात आहे, कारण की तुम्हाला ते सगळे धागेदोरे माहिती आहेत, बरोबर की नाही. आज पुनीत बालन हे नाव सगळ्यांना माहिती आहे, पण जर आपण थोडं मागे गेलो तर हा जो इथपर्यंत येण्याचा जो प्रवास होता ना, त्यामध्ये आलेली जी आव्हानं होती त्याला कसं सामोरं गेलात. आणि कसं असतं ना, सक्सेसकडे सगळेजण बघतात, पण त्या सक्सेसपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो स्ट्रगल असतो तो त्या व्यक्तीला माहिती असतो किंवा त्याच्या भोवतालच्या लोकांना माहिती असतो. आय थिंक ते म्हणतात ना की भले आय वॉज विथ माय फादर इन बिझनेस, शेवटी डिसिजन मेकिंग त्यांच्याकडेच होती. अनेक प्रसंग असे झालेत की काही बिझनेस डील्समध्ये माझे मतभेद झालेत वडिलांसोबत. का मला वाटलं की मी एवढं कष्टातून हे डील आणली, पण लास्ट मिनिटला त्यांनी नकारला. सो असे जे एक्सपिरियन्सेस आहेत ॲट दॅट टाइम तुम्हाला वाटतं की त्यांनी चुकीचा केला, पण नंतर वेन यू काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी यू नो की वाय ही सेड नो, आणि यू नो वॉट त्याचं म्हणतो ना की परिणाम किंवा रिझल्ट तुम्हाला नंतर समजतं. तर असे जे अनुभव आहेत, दिस इज अ लर्निंग लेसन. काही अनुभव असे आहेत की एका क्लायंटला आमच्याकडे, कारण लिझिंगची बिझनेस पण आपण करतो ऑफिसेसचे, 50,000 स्क्वेअर फीट लॉंग टर्म लिझिंगची बिझनेस कट करून नाही गेली. इट वॉज नो वन्स फॉल्ट, इट वॉज जस्ट द नेगोशिएशन्स डिडंट हॅपन वेल. सो आय वॉज सॅड ऑब्वियसली, कारण ती डील माझी होती अँड आय हॅड बॉट द डील आणि ते झाली नाही. अनेक महिने असे की नाही झालं. आय थिंक वेन आय वॉज आमची ऑफिस लिझिंगची जेव्हा मी करत होतो, ॲटलिस्ट फॉर 2 years आय हॅड टू स्ट्रगल टू गेट अ क्लायंट ॲट दिस लोकेशन. कारण सर्वात मोठी चॅलेंज होती की माय फादर यूज टू नॉट बेंड ऑन रेट्स. हां, त्यांनी एकदा एक रेट ठरवला की एवढ्या रुपयामध्येच लीज करायची, तेवढ्यातच ते 1 रुपये जास्ती मागणार नाही किंवा 1 रुपये कमी करणार नाही. बट दॅट बिकम्स अ चॅलेंज. आणि एक क्लायंटचे अपेक्षा कशी असते, पण ब्रिजिंग दॅट रिफ्टपेक्षा दॅट रेट मॅच करणं आणि हे सगळ्या गोष्टी करणं डिफिकल्ट होतं ना, त्यांना कन्व्हिन्स करू शकत नव्हतं कारण की त्यांनी ठरवलेलं. हां, पण क्लायंटला कन्व्हिन्स करणं की बाबा तुम्ही हे घ्या, का घ्या, असं करू तसं करू, तर हे सगळ्या गोष्टी म्हणू ना की ह्या सगळ्या कष्टातून ही सक्सेस टेस्ट झाली आज. बरं, मला हेही वाचायला मिळालंय आणि ज्यांच्यासोबत तुम्ही आहात त्यांच्याकडनं हे जाणून घ्यायला मिळालंय की तुमच्यावरती तुमच्या आईच्या फिलॉसॉफीचा खूप परिणाम आहे आणि त्यांच्या विचारसरणीवरती तुम्ही तुमच्या आयुष्यातली खूप गोष्टी ज्या आहेत त्या घडवलेल्या आहेत. तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि त्यातनंच तुम्ही आय गेस इंद्रायणी बालन फाउंडेशनची सुरुवात केली. मी आधीच सुरुवातीला म्हणलं की वडिलांसोबत जेवढं राहिलो नाही, पण आईसोबत माझं बालपण असेल किंवा आयुष्यातले महत्त्वाचे क्षण तिच्यासोबत खूप मी स्पेंड केला आहे. ऑब्वियसली माझी आई ही टीचर होती, शिक्षिका होती, आणि शी वॉज अ हाऊसवाईफ. व्हेरी ब्युटिफुल, गुड लुकिंग लेडी, नेवर रिक्वायर्ड मेकअप. हां, नेवर रिक्वायर्ड मेकअप, म्हणजे एवढं सुंदर अँड व्हेरी काम अँड कंपोज्ड. आय थिंक आज जे माझ्यात पण ते काम अँड कंपोजचं गुण जे आहे ते तिच्याकडनंच आलं आहे मला. आणि कुठल्याही सिच्युएशनला रिॲक्ट न करणं आणि कुठं आणि काम राहणं हे तिच्याकडनं आलं. मला अजूनही आठवण आहे की हाऊ इंद्रायणी बालन फाउंडेशनचा जन्म झाला 2007-08 वेन ती असताना तिने मला एक संध्याकाळी आम्ही असंच बसलो होतो आणि गप्पा मारत होतो, तेव्हा तिने सांगितलं की मला असं वाटतं पुनीत की आयुष्यात तू 1 रुपये कमवला तर 30% जे पण आहे ते सरकारला तू टॅक्स भर. 40% इज मोर देन इनफ फॉर यू टू लिव्ह अ लक्झरी लाईफ. आणि राहिलेली 30% जी आहे तू ते परत समाजात दे. जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी ते परत तू दे. तुझं कारण ते कर्तव्य आहे करणं.
तर मी तिला विचारलं की हे तू सजेशन देतीये की मला ऑर्डर देतीये. तर ती म्हणली तू काय म्हणून घेणार. तर म्हणा ऑब्विसली वॉट एव्हर यू हॅव सेड एव्हर ती इट्स नॉट बीन डिनाईड, इट इज टेकन अँड एक्सेप्टेड. तर शी सेड देन यू हॅव टू टेक इट अँड एक्सेप्ट इट अँड इम्प्लिमेंट इट इन युअर लाईफ. ब्युटिफुल. आणि तेव्हापासून आय थिंक आफ्टर दॅट few years, then whenever she passed away, and before she passed away also, we started doing a lot of I started doing a lot of social and philanthropy work under her name. आणि त्याच्यातून हे गिविंग बॅक टू सोसायटी ही सिक्रेट इज फ्रॉम देअर. क्या बात आहे. हाडाची शिक्षक होती, त्यामुळे जाताना जो काही आयुष्याचा धडा देऊन गेलेले आहेत त्यामुळे आज हे कमाल व्यक्तिमत्वाचे आहे, त्या समाजाला मिळते आणि त्यातनं खूप छान छान गोष्टी ते करत आहेत. त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण मला सांगा की आज जर तुम्ही तुमच्या 16 वर्षाच्या पुनीत बालनला भेटलात मागे जाऊन, तर काय सांगाल त्यांना? त्या टाईमचं पुनीत बालन आणि आत्ताचं त्याच्यात खूप फरक आहे. त्या टाईमचं वॉज लिटल हॉट हेडेड, यंग ब्लड, जिद्दी जे म्हणतो ना, आणि आत्ताचं इज मोर मॅच्युअर्ड, मोर काम, मोर कंपोज्ड, विथ एक्सपिरियन्स, नोज टू जज पीपल, नोज टू रीड पीपल. त्या टाईमला तो विश्वास आपण सगळ्यांवर ठेवायचो, पण ते विश्वास सगळ्यांवर ठेवून त्याच्या मागे पण जे गोष्टी घडले ते अनुभवच झालेत, चुकीचे किंवा चांगले. तर आय थिंक आत्ताचं पुनीत बालन इज मोर काय म्हणू रिफाईंड देन द 16-year-old. तर आज तुम्ही मला विचारलं इफ यू हॅव टू चूज बिटवीन 16 अँड टुडे, विच पुनीत बालन वुड यू लाईक टू चूज? आय विल से टुडे. नॉट 16. आत्ताचं कॉन्ट्रीब्युशन आणि आत्ता तुम्ही जे घडलेलं आहात त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही आत्ताचं स्वतःला निवडणं हे कधी पण योग्य असेल. हो ना? 100%. तुमच्यासाठी नाही म्हणते मी, समाजासाठी म्हणते आहे, कारण की जे काम जे सध्या करत आहेत त्याबद्दल. आणि जर आयुष्य साठवायचं नाही तर योगदान द्यायचं, किंवा आपण हा जो विचार म्हणतो ना की तुमच्याच याच्यात दिलाय तुम्ही की लाईफमध्ये साठवून नाही ठेवायचं, योगदान द्यायचं, ही फिलॉसॉफी आईमुळे तुमच्याकडे आली. आणि ते करत असताना कधी असं झालं का की काही लोकांनी त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की अरे नाही म्हणजे ठीक एवढं केलं बस, एक लिमिटपर्यंत असतं ते. कारण की काय आपण देण्याची सवय लागली की मग माणूस प्रत्येक ठिकाणी तो विचार करत असतो, पण मग इतर लोकांच्या सहवासात असताना कुठेतरी त्याच्यावरती बंधनं आलीत का? आज तिच्या नावाने जेवढे फाउंडेशन आहे तिकडे आमचे ट्रस्टीज आहेत. मला वाटतं आतापर्यंत कुठल्याही ट्रस्टीने कधी मला नाही विचारलं की तुम्ही का हे केलंय. जेव्हा पण आमची मीटिंग्स असतात, प्रपोजल जातात, ते म्हणतात जे तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही करा. समाजात अनेक लोकांना असं वाटतं की हा माणूस हे सगळं कशासाठी करतो. काय काय लोकांचा उद्देश असतं की राजकारणाची तयारीसाठी पहिली समाजकारण बांधिलकी करून मग राजकारणात यायचं. मी अनेक पॉडकास्टमध्ये आधी पण बोललो आणि आताही मी तुमच्या माध्यमातून हे सांगेल की समाजकारण करणं किंवा लोकांचं भलं करणं त्याचा अर्थ नाही की 100% राजकारणात माणूस जाईल. असं पण होईल की मी राजकारणात कधीच जाणार नाही, मी समाजकारणच करत राहील. अनेक गोष्टी आतापर्यंत म्हणजे आज इंद्राणी बालन फाउंडेशन इज सच अ बिग स्ट्रेंथ और पिलर टू सो मेनी पीपल. म्हणजे मी सांगेल उदाहरण की आज आतापर्यंत म्हणजे मागच्या अनेक वर्षापासून कमीत कमी 20 ते 25 हजार सायकल ही सातारा जिल्ह्यात आणि पुणे जिल्ह्यात ज्या मुलं मुलींना 8-9 किलोमीटर स्कूलला जायला चालायला लागायचं, जिथे रस्ते नव्हते, अशा स्कूल्सला आणि असे लोकांना आपण सायकल वाटप केली. आज 15,000च्या कम्प्युटर्स हे वेगवेगळ्या ह्या जिल्ह्यातले स्कूल्सला आपण डिजिटल लॅब्स क्रिएट केले. सातारा हे पुस्तकांचं गाव म्हणून घोषित आहे. मग 2019ला 1 मार्चला माझ्या सासऱ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी सातारा हा पुस्तकांचा जिल्हा केला. 1087 शाळांमध्ये आपण लायब्ररीज ओपन केली अँड ऑल काइंड्स ऑफ बुक. तर असे अनेक केले. आज मेडिकल हेल्प तुम्ही विचारलं तर अनेक हॉस्पिटलसोबत आपली टायअप आहे, जिथे हॉस्पिटल आपल्याकडे पेशंट्स पाठवतात. कारण आपली एक नियम आहे की आम्ही कुठल्याही पेशंटच्या नावाने चेक देत नाही, पण हॉस्पिटलच्या नावानेच देतो आणि निडी. आज हॉस्पिटलवरनं
रिक्वेस्ट आले किंवा वॉक इन आमच्या ऑफिसला रिक्वेस्ट आली वार्षिक फक्त मेडिकलमध्ये वी आर स्पेंडिंग फ्रॉम दी फाउंडेशन क्लोज टू 2.5 to 3 crores ऑन मेडिकल हेल्थ. एज्युकेशन इज डिफरंट वेदर इट इज डायरेक्ट स्कॉलरशिप्स 500 स्टुडंट्स एव्हरी इयर वी आर म्हणजे आम्ही त्यांना दत्तक घेतली आहे. त्या मुलांचं म्हणजे फक्त 10वी नाही पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही त्यांना फंड्स करतो. काश्मीरमध्ये तर वेगळी आमची म्हणून मी त्याच्यावर आता बोलत नाही आहे. दॅट इज अ डिफरंट थिंग. अशी फाउंडेशनमधनं कमीत कमी वार्षिक उलाढाल जे म्हणजे उलाढालपेक्षा जी चॅरिटी फिलॉन्थ्रफीमधनं जाते इज क्लोज टू 25 to 30 crores एव्हरी इयर. सर कधी असं झालंय का की स्वतःवरती शंका आली आहे किंवा आपल्याला हे जमेल का असा प्रश्न मनात आला आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडला? नाही, अजिबात नाही. मला नाही वाटत की मला कधी स्वतःवर शंका आली. मी आधीच म्हणलं की विथ इव्हॉल्विंग इन बिझनेस अँड एज 2 गोष्टी हे सर्वात पॉझिटिव्ह जे माझ्याकडे आहे इज रीडिंग पीपल अँड रीडिंग पीपल्स माइंड. अमेझिंग. ही सगळ्यात जबरदस्तच केलंय आणि मला असं वाटतं की ती तुम्हाला एक्सपिरियन्स नाही येते, ते कुठल्याही पुस्तकात वाचून तुम्ही नाही शिकत. ती एक्सपिरियन्सनीच येते आणि त्या एक्सपिरियन्समधनंच मी आज शिकलोय कुठल्या माणसाशी असोसिएट राहायचं, कुठल्या माणसाशी लांब राहायचं. आणि त्याच्यामुळे कधीही असं मनात नाही वाटलं की याच्यात हे करायला नाही पाहिजे होतं किंवा करायला पाहिजे. आधीच ते एक्सपिरियन्समध्ये आणि ऑब्विसली आज देवधर्म एवढा मी करतो ते थोडी ऑलमायटीची पण सिग्नल्स असतात की हे करायचं का नाही. अगदी अगदी या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि तो एक वेगळा सेगमेंटच ठेवलाय मी कारण की त्याबद्दलही मला बोलायचं आहे. सर आज आपण जर पाहिलं तर बहुराष्ट्रीय व्यवसाय तुम्ही करत आहात. भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा तो विस्तारलेला आहे. त्याच्यामुळे तिकडे जाताना तिकडच्या लोकांना हँडल करताना काय एक्सपिरियन्स आलाय? नाही, कारण की स्पेनमध्ये पण आहे, स्पेनमध्ये आहे, दुबईमध्ये आहे. सी बिझनेस एव्हरीवेअर बिझनेस इज सेम. बिझनेस थिअरीज सेम आहेत सगळीकडे. इंडियात वेगळी आहेत. हा, रूल्स रेग्युलेशन्स वेगळे आहेत. ऑब्विसली इंडियातले नियम जे आहेत ते वेगळे आहेत, दुबईचे नियम वेगळे आहेत, स्पेनचे वेगळे आहेत. प्रश्न आहे की तुम्ही विचारलं की दुबईला मग दुबईला आज कसं आहे की इंडियात आज बँकिंग सिस्टम आपली एवढी चांगली आहे आणि डिजिटल तर आहेच, पण आज पुणेकरांना बँकेला जायला नाही लागत. घरी बसलं की ऑफिसला माणूस जातो चेक घेऊन. पण दुबईत कधी कधी जेव्हा अकाउंटचं KYC पण अपडेट करायचं असतो तो ऑफिस बॉय तिकडचा आमचं नाही जाऊ शकत, ते स्वतः मलाच जायला लागतं. असे नियम आहेत. स्पेनला तर ऑब्विसली जी इडियाडा कंपनी त्याच्यात तर वी आर जस्ट मायनॉरिटी स्टेक होल्डर्स. तर जे बोर्ड मिटिंग्स आहेत त्याच्यासाठीच मी जातो तिकडे. डे टू डे इन्व्हॉल्वमेंट माझी खूप कमी आहे त्याच्यात. फक्त जे ॲन्युअल जनरल मिटिंग्स असतात तेवढंच आम्ही बघतो. पण देर आर डिफरंट वेज ऑफ बिझनेस जे होतात वेरियस कंट्रीजमध्ये, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन. लोकांना हँडल करणं सगळीकडे सारखं आहे, सारखे आहेत. लोक चांगलेच असतात जेव्हापर्यंत आपण त्यांना त्रास देत नाही ते नाही देणार. तर मुद्दा आहे की आपणच त्रास नाही द्यायचा. नाही, पण कसं असं ना सर, भारतामधली कामाची पद्धत आणि विदेशातली कामाची पद्धत यामध्ये खूप फरक आहे. आता 100% इंडियात गोष्टी लवकर होऊ शकतात. त्याला वेगळे वेगळे चॅनल्स आणि माध्यम आहेत. बाहेर जसं मी आता उदाहरण दिलं तुम्हाला की बँकेत मला इंडियात जायला गरजच नाही पडणार किंवा उद्या कॉर्पोरेशनमध्ये प्लॅन सँक्शन करायचे, मला जायची गरज नाही, आपली टीम आहे. पण परदेशात त्यांचे नियम जे त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यांनी ते फॉलो करून इफ रिक्वायर्ड यू हॅव टू गो, यू हॅव टू गो. देर इज नो ऑप्शन. तिकडे आपल्यासाठी कोण फोन करून नाही सांगू शकत की हे यांचं काम करून घ्या. ते आपल्या भारतात व्यवस्थित होतात. ओके, तेही भारतामध्ये आता निश्चितच बदलताना दिसतं आहे. आणि सर रिअल इस्टेट, चित्रपट, क्रीडा इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करतात, त्यातली रिस्क कशी मोजता? नाही, सी रिअल इस्टेट इज आर ब्रेड बटर. मी म्हणला दॅट इज आर कोर बिझनेस. तर त्याला कधीही कुठलाही धक्का आम्ही लावून देणार नाही, त्याच्यात जास्त रिस्क घेत नाही आम्ही. राहिला प्रश्न क्रीडा आणि आय थिंक एंटरटेनमेंट असेल, या प्रोडक्शन ऑफ मूवीज. प्रोडक्शन ऑफ मूवीजवर बोलू आपण की पहिली फिल्म माझी मुलशी पॅटर्न आहे. मी कंपनी उघडली 2014ला, पण 2017पर्यंत एकही फिल्म साईन नाही केली कारण राईट स्क्रिप्ट मला वाटलं नाही की ती राईट स्क्रिप्ट आली. मग प्रवीणशी जेव्हा आम्ही क्रिकेट मॅच खेळत होतो त्याच्यानंतर आम्ही डेक्कन जिमखानाला
कॅन्टीनमध्ये चहा आणि बनमस्क खाताना वा. प्रवीणनी मुलशी पॅटर्नची स्टोरी मला ऐकवली आणि मला आवडली की एक ट्रू स्टोरी आहे, फार्मर आहे विथ अ सोशल मेसेज. मी लगेच त्याला त्या दिवशी म्हणलं की ओके आता हे टोकन अमाऊंट तुला उद्या पाठवून देऊ, तिकडेच दिली इनफॅक्ट, आणि म्हणलं की हे टोकन ठेव आणि उद्या तू ऑफिसला ये, आपण हे स्क्रिप्ट फायनल करू. आय वॉन्टेड टू ऑलवेज डू म्हणजे प्रोडक्शन ऑफ मूवीज ॲज पॅशन आणि नॉट ॲज अ बिझनेस. पण मुलशी पॅटर्न नंतर ती पॅशन टर्न इन टू बिझनेस, वा. कारण द काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट आम्ही त्याच्यात केली अँड रिटर्न्स वी गॉट अँड आय थॉट दिस इज ऑल्सो अ गुड बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आणि बिझनेस म्हणून आपण ते करू. मग मुलशी पॅटर्न झाला, जग्गू ज्युलियट झाला, रानटी झाली त्याच्यानंतर, आणि आता वी आर कमिंग अप विथ अ व्हेरी गुड NDAची ती सगळे शॉर्ट फिल्म्स आहे, दॅट इज अंडर म्हणून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर आर्मी अँड ऑल. पण अ वेब सिरीज ऑन अ ट्रू स्टोरी विच इज हॅपन इन इंडिया अँड हिंदी which will start shoot in April. Amazing. It will be a good 7 episode which will be a very good web series with lot of facts coming out of that incident. So that is happening in याच्यातनं पुन्हा राष्ट्रप्रेम दिसणार आहे का? राष्ट्रप्रेम नाही पण एक सोशल मेसेज असणार. बरं. So see, आम्ही जेव्हा फिल्म्स करतो किंवा मूवीज करतो, वी मेक शुअर वी गिव्ह अ गुड सोशल मेसेज. मुलशी पॅटर्नमध्ये शेती विकायची नसते, शेती राखायची असती, तीही सोशल मेसेज होती त्याच्यातली. इफ यू सॉ जग्गू ज्युलियट, इट वॉज मोर अबाउट फॅमिली अँड इमोशनल बॉन्ड. रानटी वॉज मोर अबाउट थोडी व्हायलन्स खूप आहे त्या फिल्ममध्ये, पण इफ यू सीन रानटी, तर रानटीमधनं पण एक सोशल मेसेज आहे. तर आय थिंक आमचा उद्देश हेच आहे की सोशल मेसेज द्यावं. बरं, आता ही जी वेब सिरीज आहे त्याला जे कोणी डिरेक्ट करणार आहेत ते आपले मराठी सिनेसृष्टीमधले आहे की हिंदी? नाही, हिंदीमधली, कारण प्युअर हिंदी आहे विथ गुड स्टार कास्ट, ही हिंदी वेब सिरीज होणार. बरं, अजून काही त्याच्याबद्दल मला नाही, मी एवढं सांगू शकतो की इट इज अ ट्रू स्टोरी, ट्रू इव्हेंट दॅट हॅपन्ड इन पुणे सिटी. त्याच्यावर कीप गेसिंग. जर्मन बेकरी? नाही, कीप गेसिंग, संपला विषय. प्लॉट नाही रिव्हील करू शकत मी. ओके, नो प्रॉब्लेम, आम्ही गेस करत राहू. तुम्ही सुद्धा गेस करा तुम्हाला काय वाटतं की कुठला तो इव्हेंट असेल, आणि मला खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा, मला मदत करा. म्हणजे मी नेक्स्ट टाइम त्यांच्याशी गप्पा मारेल तेव्हा त्यांना सांगेल की आम्ही ह्या काय म्हणूयात ना पर्यायांपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर सो हां, तर कंटिन्यू करू. हां, तर ही झाली एंटरटेनमेंट. क्रीडा, सी आय थिंक भारतात ना क्रिकेट ही स्पोर्ट्स अँड रिलिजन आहे. प्रत्येक मुलाला किंवा पेरेंट्सला त्यांचा मुलगा आणि मुलगी ही विराट कोहली, स्मृती मंदाना, मिथाली राज किंवा MS धोनी व्हायला पाहिजे. पण आय थिंक अनेक इन्सिडेंट्स असे झालेत की जे ऑलिम्पिक लेवल स्पोर्ट्स आहेत, ज्याच्यात टॅलेंट पण आहे पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे. तो तुम्ही दिला. तशी आम्ही केली की आम्ही प्रयोग केली की त्याच्या ॲथलीट्सला किंवा अशा स्पोर्ट्सला आपण हे करायला पाहिजे. म्हणून आज टेबल टेनिस असेल, हँडबॉल असेल, बॅडमिंटन आहे, खो खो आहे, ग्लोबल चेस लीग आता संपली, अशा लीग्समध्ये आम्ही टीम्स घेतलेत ॲज अ ओनर आणि आम्ही प्लेयर्सला प्लॅटफॉर्म दिले. अपार्ट फ्रॉम दिस माझ्याकडे इंडिव्हिज्युअली पण आमच्या स्पोर्ट्स डिव्हिजनमध्ये 30 ते 35 ॲथलीट्स हे डायरेक्टली साइंड अप आहे. वेदर इट इज टेनिस, शूटिंग, बॅडमिंटन आहे, फुटबॉल आहे, अनेक क्रिकेट तर आहेच ऑब्विसली. MPL मध्ये पण आमची जी टीम आहे, आणि आता नुकतंच आम्ही अकॅडमी पण स्वतःची मी सुरू केली आहे, ज्याच्यात BCCI लेवलची अकॅडमी असणार आहे. तर स्पोर्ट्सला आम्ही अशी प्राधान्य दिली. ऑब्विसली हे पण जे लीग्समध्ये पण टीम्स घेतले हे ॲज अ पॅशन, बट शेवटी इट इज गॉट टर्न इन टू बिझनेस. कारण आज शेवटी व्हॅल्युएशन्स होतात. ह्या जसं लीग ग्रो होतो तर तुमची फ्रँचाईज पण ग्रो होती, आणि ॲट दी एंड वी लुक एट इट की इट हॅज टू बी प्रॉफिटेबल. नक्कीच, कारण की तुमच्यामध्ये तो एक आपण म्हणूयात ना उद्योजक दडलेला आहे. तो तुम्हाला हेही सांगतो की समाजासाठी करताना आपण आपल्या व्यवसायाला पण पुढे नेलं पाहिजे. इंद्रायणी बालन फाउंडेशनबद्दल आपण जेव्हा बोलूयात तर मला असं वाटतंय की यामधनं जे काही काम तुम्ही करताय त्यातनं प्रसिद्धीपेक्षा उद्देश खूप महत्त्वाचा आहे. जसं IBFच्या कामात तुम्ही शिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं आहे, तर हा विषय तुमच्यासाठी प्रचंड वैयक्तिक आहे का? 100%. मॅम, आईच टीचर होती ना, आणि आय थिंक आई टीचर होती, त्याच्यातून जेवढी आम्ही शिक्षणाला मदत करतो, आय थिंक स्टडीनी माणसाची माइंडसेट जी आहे
ती सपोज नॅरो असेल तर ती ब्रॉड होती. करेक्ट. आणि म्हणून आपण जास्ती शिक्षणाला प्राधान्य देतो. काय माहिती आज जेवढं आम्ही लोकांना आज मदत केली आहे फ्रॉम एज्युकेशन आणि हे, टुमॉरो वन ऑफ देम विल बी लीडिंग दिस कंट्री ऑल्सो इन व्हॉट एव्हर वे. म्हणजे ॲज अ पॉलिटिकल म्हणू, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणा, MPSC UPSC IAS IPS ऑफिसर किंवा स्पोर्ट्सच्या सेक्टरमध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीच्या सेक्टरमध्ये, अनेक सेक्टर्समध्ये, बिझनेसच्या सेक्टरमधनं. सो दॅट्स वाय आय थिंक बेसिक जे एज्युकेशन नीड्स आहे ते गरजेचं आहे अँड नो वन शुड बी डिनाईड. व्हेरी ट्रू. आणि म्हणून आम्ही याच्यातून फाउंडेशनमधनं एज्युकेशनला खूप महत्त्व देतो. आणि त्याबरोबर तुम्ही आता मगाशी उल्लेख केला होता की शाळांमध्ये तुम्ही लायब्ररीमध्ये बुक्स दिलेले आहेत, सायकल्स दिलेले आहेत, कम्प्युटर्स दिलेले आहेत. यापैकी एखादा असा क्षण आहे का ज्याने तुम्हाला खूप इमोशनल केलं? नाही, प्रत्येक कार्यक्रम ही इमोशनल करतेच. आणि आय थिंक प्रत्येक कार्यक्रमात मी अनेक हे लहान लहान मुलांना जेव्हा आम्ही भेटतो तर ते इमोशनल सीन असतात. मला आठवण आहे की इट्स नॉट रिलेटेड टू एज्युकेशन पण मेडिकल हेल्प जे फाउंडेशनमधनं झाली. मी आउट ऑफ इंडियावरनं परत येत होतो, इमिग्रेशन काउंटरवर मुंबईत होतो मी. पासपोर्ट दिली, त्याने पासपोर्ट पाहिल्याने ते इमिग्रेशन ऑफिसर हसले, मला एक स्माईल दिली त्यांनी. तर मी म्हटलं हे थँक्यू म्हटलं. तर ते म्हणले सर तुम्ही पुण्यातले ना? म्हटलं हो. तुम्हाला माहिती नाही की तुमच्या फाउंडेशननी माझ्या बहिणीच्या सासऱ्यांचं डायलिसिसची खर्च उचलली. आय डोंट नो, कारण से अनेक ॲप्लिकेशन माझ्याकडे येतात पण माझ्याकडे टीम आहे जे स्क्रुटिनी करतात आणि ते फंड द हॉस्पिटल. सो दिस इज अ गुड फिलिंग की वेन यू आर डुईंग द राईट जॉब, राईट डीड आणि इट इज बीन रेकग्नाइज्ड बाय पीपल अँड दे थँक यू फॉर इट. तर त्यांनी थँक्यू सांगितलं. तर आय वॉज हॅपी. असे अनेक उदाहरण मला नेहमी इमिग्रेशन काउंटर्सवर होतात किंवा प्रवासात लोक भेटतात. आणि जान्हवी वेन शी वॉज प्रेग्नेंट, पुण्यातच ते सदाशिवपेठमध्ये ते डॉक्टर आहेत, त्यांचं नाव आता मला आठवण येत नाही, म्हणजे सोनोग्राफी करतात. त्यांची रिसेप्शन काउंटरवर ती जी रिसेप्शनिस्ट होती तिने जान्हवीचं नाव पाहिलं नाही सगळं. ती म्हणली तुम्ही पुनीत सरांची बायको का? ती म्हणली हो. नाही, सरांनी माझ्या मुलाचं कॅन्सर क्युअर केला. म्हणजे आणि ते मुलाला पण तिने नेक्स्ट अपॉइंटमेंट असताना ते मुलाला पण तिने बोलवलं, घेऊन आली ती. कारण आणि शी मेड हिम मीट की त्याची जी कॅन्सरची ट्रीटमेंट होती त्याला फाउंडेशनकडनं पैसे आले आणि तो आता बरा झाला आहे. सो दीज आर द थिंग्स विच गिव्स यू हॅपीनेस. ठीक आहे, कष्ट आपण करतो, वी अर्न मनी, बट हिअर अगेन आय ऑलवेज थँक माय मदर. कारण इफ त्या दिवशी तिने हे नाही सांगितलं असतं तर आतापर्यंत हे गोष्टी घडली नसते आणि अनेक जणांचे जे फॅमिलीज आहेत किंवा आयुष्य आहेत ते बदलले नसते. सर, राष्ट्रकार्य तुम्ही खूप मोठं करत आहात सध्या आणि ती अत्यंत धैर्याची बाजू आहे आणि तुम्ही तो निर्णय घेतला त्याच्या मागे असणारी तुमची जी प्रेरणा आहे ती मला जाणून घ्यावीशी वाटते आहे. काश्मीरमध्ये तुमचं जे समाजकार्य सुरू आहे, तिकडे तुम्ही शाळा सुरू केलेल्या आहेत आणि अजूनही अनेक गोष्टी करतात, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. पण याची इन्स्पिरेशन कुठून मिळाली की नाही आपण काश्मीरमध्ये जायला पाहिजे आणि तिकडे काम करायला पाहिजे? हा थॉट मनात कसा आला? नाही, थॉट म्हणजे मी आधीच म्हणलं की जेव्हा आम्ही सायकलचा कार्यक्रम करायचो तर एक व्यक्ती होते जे काश्मीरमध्ये काम करायचे. ते मला साताऱ्यात भेटले होते. त्यांच्याकडे ऑर्फनेज गर्ल्स हे होता, आय थिंक फा होम. म्हणजे ज्या मुलींच्या आईवडिलांना अतिरेकींनी ठार मारला, जे ऑर्फन झाले, ती ही वॉज टेकिंग केअर ऑफ देम. तर ते त्यांच्या फाउंडेशनला आपण मदत करत होतो. कुठेतरी इंडियन आर्मीला याच्या संदर्भात कुठून तरी माहिती आली आणि आय स्टील रिमेंबर की 2019ला 370 हटल्यानंतर, म्हणजे 5 ऑगस्टला 370चं ॲबॉर्गेशन झाल्यानंतर आफ्टर फ्यू डेज आय गॉट अ कॉल फ्रॉम लेफ्टनंट जनरल BS राजू. हे तेव्हा कोर कमांडर होते. त्यांनी मला सांगितलं की आम्ही असं ऐकलं आहे अँड वी वॉन्ट यू टू विजिट काश्मीर. असे आर्मीची ॲक्टिव्हिटीज आहेत, दे आर डुईंग दिस अंडर सद्भावना मिशन. तर मी म्हटलं ठीक आहे, आय विल कम अँड विजिट अँड देन वी विल डिस्कस. आय वेंट इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. नोव्हेंबरमध्ये मी गेलो. मी सगळे हे आर्मी गुडविल स्कूल्स जे आहे, सो बेसिकली आर्मी हॅड ओपन दीज गुडविल स्कूल्स 2004मध्ये किंवा 2000मध्ये फॉर अंडर सद्भावना. एज्युकेशन
वॉज ओनली फॉर सिव्हिल चिल्ड्रन. बरं. नो आर्मी चाइल्ड वॉज स्टडिंग इन दिस आर्मी गुडविल स्कूल्स. तर आम्ही ते स्कूल्स व्हिजिट केले. खूप सुंदर लोकेशन्स आहेत, ऑल हाय मिलिटन्सी दो, आणि स्कूल्स पाहिले आम्ही. मग मी त्यांना भेटलो, म्हणलं तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पाहिजे की आम्ही टेक ओव्हर करावी की काय. ते म्हणले नाही, सी आर्मीची प्रायमरी रोल इज संरक्षण करणं, आणि LOC हे एज्युकेशन आमची प्रायमरी रोल नाही आहे. मला ठीक आहे. मग ते म्हणले की वी वॉन्ट अ पार्टनर who will help us to run these schools together, and it will be a joint initiative. It is no takeover, and fund these schools also. तर मी म्हणलं सर वी कॅन डू इट, देर इज नो इश्यूज. आमच्या फाउंडेशन थ्रू हे करू आणि ऑफिशियल MOU आम्ही करून एक गोष्टी करू. तर वी स्टार्टेड विथ 5 schools. पहिली 5 स्कूल आम्ही केले. एक बारामुलामध्ये स्पेशल मुलांची स्कूल होती. मला आठवण आहे आजही, मी ते कर्नलचं नाव, कर्नल होते BN सिंग. मी जेव्हा ते मला त्या स्कूलमधनं उरीला घेऊन जात होते, उरीचं दाखवायला, तेव्हा म्हणले की सर ही एक स्कूल आहे, ही स्पेशल मुलांची स्कूल आहे. तुम्ही हे मुलं खूप स्पेशल आहेत बिकॉज दे हॅव बीन अंडरगॉन लॉट ऑफ थिंग्स. आता 20 ते 25 मुलं आहेत, तुम्ही हेल्प करू शकले तर बरं होईल, नाही तर ही स्कूल बंद पडेल. तर वेन आय वेंट बॅक अगेन टू श्रीनगर, जेव्हा मी कोर कमांडरशी त्यांच्याशी राजू सरांशी बोलत होतो, तर मी त्या स्कूलचं नाव पण घेतलं. मला ही स्कूल पण घ्यायची, आणि हे ते म्हणले ठीक आहे. मग असे 5 स्कूल्स, कुपवाडामधले 4 स्कूल, नाही कुपवाडामध्ये 3 स्कूल, व्हॅन, त्रेगाम आणि हे थंदार, आणि बारामुलाची ही स्पेशल स्कूल आणि उरीची स्कूल, अशी फर्स्ट MOU आमची 5 स्कूल्सची झाली. माझं एकच कंडिशन त्यांना होते की कुठलीही हे सगळं स्कूल्स आम्ही MOU करू, माझं कंडिशन एवढंच होतं की 2 कंडिशन होते. नो आर्मी चाइल्ड विल स्टडी, आणि सेकंड होती एज्युकेशन विल बी फ्री. तर दे ॲग्रीड टू दिस. आमची MOU झाली. टुडे आय विल टेल यू की आज वी हॅव टाईड अप विथ देम for 15 schools. In total. I can name it whether in Kupwada, Vayan, Tregam, Thandar, Baramula, Durgmula, Anantnag, Shofian, Pahalgam. असे 15 schools, बुनियार, उरी, असे सगळे हाय मिलिटन्सी एरियाजमध्ये 15 schools we are running jointly. 2 schools are of special children, and one is in Udhan, one is this Baramulla, and one is in Durgmula called Udhan. And 6,500 मुली ह्या स्कूल्समध्ये आर टेकिंग लर्निंग और टेकिंग एज्युकेशन. ज्याच्यात हे खूप सरप्राइजिंग आहे की रेशो ऑफ बिटवीन बॉईज अँड गर्ल्स 55% आर गर्ल्स अँड द बॅलन्स आर बॉईज. अँड आर स्कूल गर्ल्स आर being outstanding in their education, district मध्ये फर्स्ट येत आहेत. तर दिस इज अ व्हेरी गुड अँड वी आर हॅपी. आई जिकडनं कुठून शी विल बी व्हेरी हॅपी. अरे काय मस्त काम तर करते. जी मी तुम्हाला उदाहरण देत होते ती स्पेशल स्कूलची, तर 25 मुलं होते. वी बिल्ट अ न्यू स्कूल ऑन आर्मी लँड ॲडिशनली. 25 मुलांचे 108 का 110 मुलं झाले, मुलं मुली. अँड आउट ऑफ विच successfully 15 girls, boys have gone back to normal schools from special schools. This is what we have achieved. And today, yes, yearly I think आर्मीच्या ह्या उपक्रमात आपण 12 कोटी वर्षाला आपण ह्या स्कूल्सला आपण फंड करतो, अराउंड 12 crores. Apart from this, I think before my marriage, just a week before, we were 2022ला 26 जानेवारीला सर्वात मोठा तिरंगा, त्याच्याबद्दल पण काढलंच आहे. मदर बोर्ड ऑफ टेररिझम जे म्हणतो आम्ही, शोपियानमध्ये आम्ही उभं केला 150 feet हाय मास्ट फ्लॅग. आम्ही सगळे हे केल्यानंतर कार्यक्रम झाला. वी हॅड जस्ट लेफ्ट विथ दी कोर कमांडर दॅट टाइम, जनरल पांडे वॉज देअर, आणि अर्धा एक तासात 1 किलोमीटरवर टेरर अटॅक झाली. अँड वी आर डुईंग फिनॉमिनल. म्हणजे आज स्पोर्ट्स असेल, फुटबॉल मॅचेस असतील विथ दी आर्मी, एक्सचेंज म्युझिकला पण तिकडे प्राधान्य दिले. जे तुम्ही म्हणले शॉर्ट फिल्म्स, सो दे इफ यू सी पुनीत बालन स्टुडिओज, त्याच्यात एक हिंदू बॉय म्हणून आहे, एक मिलिटंट सीवर पण एक आहे, आणि एक चिनार कॉपचं एक गाणं आहे, अल्बम केलं आहे. ही ऑल वी हॅव डन दिस विथ द इंडियन आर्मी.
where few Kashmiri youth has been given encouragement to do this. We have brought people here, they have sang songs for the album with Priyanka Barbe and all. रबाब वाजवणारा आहे ते अशा गोष्टी आम्ही केले. दिस इज पार्ट ऑफ CSR, बट येस डेफिनेटली विथ आर्मी देर आर डिफरंट काइंड्स ऑफ वर्क ऑल्सो विच आय डू, which is confidential, which I cannot always tell on camera, but towards national security. That is more higher risk than this CSR. And Kashmir obviously is going to be always, this is my second home, because in a month, 8 days I stay there. In Valley, whether it's Jammu or Kashmir, and doing my other works which I'm doing with the army, and obviously CSR goes on only. क्या बात आहे, क्या बात आहे. पडद्यामागचे खरे हिरो तुम्ही आहातच सर. मला सांगा की हे जे आर्मीसोबतचं स्पेशल कनेक्शन झालं ते मग ते त्या सरांनी तुम्हाला काश्मीरला बोलवलं होतं तेव्हापासूनच की त्याच्या आधीपासून ह्या गोष्टी मनात होत्या? माय ग्रँडफादर, माय मदर्स फादर वॉज इन द आर्मी. ओके. सो माय ग्रँडफादर वॉज इन द आर्मी. मला नेहमी आर्मीमध्ये जॉईन करायची इच्छा होती, पण ऑब्वियसली वडिलांनी एवढी मोठी हे एम्पायर उभं केली तर ह्याचं काळजी कोण घेणार, म्हणून मी इथे राहिलो. पण आज डायरेक्टली आय एम असोसिएटेड विथ दी आर्मी अँड आय एम डुईंग विथ दी वर्क विथ दी आर्मी इन अ डिफरंट वे. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, भारतीय लष्कराकडनं मिळालेला सन्मान हा इतर पुरस्कारांपेक्षा निश्चितच खूप मोठा असेल. 100%. आय थिंक आज मला वाटतं की 4 कमेंडेशन कार्ड्स मला भारतीय लष्कर म्हणजे व्हेरियस कमांड्स, म्हणजे आज भारतात 7 कमांड आहेत जे आम्ही डिवाइड करू, नॉर्दर्न कमांड, सदर्न कमांड. 7 कमांडपैकी 5 कमांडसोबत मी काम करतो, ऑफिशियल मॅन्डेट. वा. विथ 5 कमांड्स आय वर्क विथ नॉर्दर्न, सदर्न, सेंट्रल, वेस्टर्न अँड ईस्टर्न कमांड. तर आय वर्क विथ 5 कमांड्स. तर आय कीप ट्रॅव्हलिंग अ लॉट. I have got 4, I think, 1 commendation from Central Command, 1 from Northern Command, 1 from Southern, and 1 from Vice Chief of the Army. म्हणजे जनरल राजू जेव्हा होते Vice Chief, त्यांनी एक कमेंडेशन कार्ड दिली. तर that is priceless award. म्हणजे बाकीचे पुरस्कार नाही, सगळे साईड. बाकीचे पुरस्कार मी घेत पण नाही. मला कधी म्हणतात की हे पुरस्कार द्यायचे, ते द्यायचं, मला नकोच पुरस्कार, आणि मी अटेंड पण करणार नाही, मी घेणार पण नाही. तर आय थिंक व्हॉट आय गेट फ्रॉम जे ॲप्रिसिएशन आणि कमेंडेशन कार्ड्स आर्मीकडनं भेटली, दॅट इज मोर दॅन इनफ फॉर मी. मला सांगा, या सगळ्या गोष्टींमुळे ना तुमच्या व्यक्तिमत्वात म्हणजे सतत तुम्ही काश्मीरला जाणं, आर्मीसोबत असोसिएट होणं, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय बदल झाल्याचं तुम्हाला जाणवलं? खूपच बदल झाली ना. आज एवढं झालं की सिव्हिलियनला आर्मी सांगणं की यू आर वन ऑफ अस इज अ बिग थिंग. आणि आय थिंक आय हॅव स्टार्टेड लिडिंग लाईफ लाईक दॅम. म्हणजे डिसिप्लिन लाईफ जे म्हणतो आपण, आणि फिटनेसकडे पण लक्ष देणं. आय एम अ लवर ऑफ क्रिकेट, पण आफ्टर आय हॅव स्टार्टेड गोइंग टू काश्मीर, आणि काश्मीरमध्ये जास्ती जाऊन, कारण तिकडेची शेड्यूल आमची अशी की सकाळी आमचा दिवस लवकर सुरू व्हायचा, 8 वाजता, म्हणजे 9 वाजता ऑफिसमध्ये आम्ही असायचो आणि 4 वाजता संपायचं. संध्याकाळचे 2 तास इट वॉज फॉर सेल्फ. आणि तिकडून मी शिकलो बॅडमिंटन खेळायला. वाव. आणि आज मी पुण्यात असेल तरी, आज मी सुट्टी घेतली तुमच्या या पॉडकास्टसाठी, नाहीतर रोज पुण्यात मी 2 तास बॅडमिंटन खेळतो. सो आय लव्ह दॅट गेम. आय हॅव फॉरगॉटन क्रिकेट नाव. दॅट इज माय न्यू ॲडिक्शन. तर अशा गोष्टी वी हॅव लर्न. शूटिंग, ऑब्वियसली शूटिंग इज वन ऑफ माय फेवरेट थिंग्स. ते करत राहतो. खेळावरचं प्रेम आणि त्याचबरोबर खेळाडूंना दिलं जाणारं प्रोत्साहन, याबद्दल मला खरं तर बोलायचं आहे. एशियन गेम्समध्ये ज्यांनी गोल्ड मिळवलं आहे, अंकिता ॲक्ट्रेस ऋतुजा आणि अंकिता रॅनाला सुद्धा तुम्ही सपोर्ट केलेला आहे. तर या स्टोरीजबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंना तुम्ही देणारं जे प्रोत्साहन आहे, मला असं वाटतंय की ऋतुजाने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला होता. येस. ऋतुजाची स्टोरी अशी आहे की ऋतुजाचे वडील माझ्याकडे बिफोर वी साइंड हर 7 महिने अगोदर माझ्याकडे आले होते, आणि ते म्हणले की असं असं हे प्रपोजल आहे सर की माझ्या मुलीला हे करायचं आहे, तिचा वार्षिक खर्च 1 कोटी आहे. तर मी बघितलं आणि ठेवून दिलं. म्हणलं 1 कोटी मी किती खेळाडू उभं करू शकतो. मग अनेक महिन्यानंतर खूप फॉलोअप केला त्यांनी. म्हणजे एकतर ते ऑब्व्हियसली पोलीस खात्यात आहेत, सिनियर PI म्हणून होते तेव्हा पुण्यात. त्यांनी खूपच फॉलोअप केला. तरी पण मी काय त्यांना तेवढी म्हणजे एन्करेजमेंट दिली नाही.
शेवटी एक दिवस ते आले माझ्याकडे, आय थिंक 3 months बिफोर वी साईन. ते म्हणे सर एक विनंती आहे, माझ्या मुलीला मी एवढं कष्टातून माझ्या पैशातून मी तिला एक खेळाडू केला आहे, ते आज वाया जाईल सर. तुम्ही आज तिला नाही साईन केलं तर ती टेनिस सोडणार आहे ती म्हणली, बिकॉज शी डझंट वॉन्ट टू बर्डन हर फादर. मला ठीक आहे, मला विचार करू द्या. मग मी त्यांना परत 1-2 दिवसांनी बोलवलं, तिला पण बोलवलं, आणि मग जे पण आमची कॉन्ट्रॅक्ट झाली ती झाली, अँड शी डिडंट लीव्ह टेनिस. त्याचा परिणाम अशी की 1.5 वर्षात का 2 वर्षात एशियन गोल्डमध्ये गेम्समध्ये मिक्स डबल्समध्ये विथ रोहन बोपन्नासोबत शी वन गोल्ड फॉर इंडिया. अँड दॅट वॉज आर अचीवमेंट की वी वर सॅटिस्फाईड की आम्ही जे इन्व्हेस्ट केली एक रिटर्न. कारण माझा उद्देशच आहे ती की जेव्हा मी एक प्लेअरमध्ये इन्व्हेस्ट करतो, माझं आर मोटिव्ह इज दॅट प्लेअर should go at international level, represent country and get back for the country something. And she has done that. तसंच अंकित has also been performing very well. अर्जुन खडे पण आहे जो दुसरा टेनिस प्लेअर आहे. They are performing on various international circuits very well. आणि काही प्राऊड वाटते की राईट डिरेक्शन मध्ये आपलं काम चालू आहे. Oh, it gives you the satisfaction. And obviously, see when ह्या प्लेयर्सवर पण प्रेशर निघाली ऑफ मॉनिटरी, दे परफॉर्म मच बिकॉज दे फोकस मोर ऑन फिटनेस, त्यांची गेम, त्यांची डाएट, त्यांची सगळ्या एक्सरसाइज, त्यांना त्याची काळजी नाही आहे ना. तर अशी तिची स्टोरी आहे. खूप छान सर. आणि जे लहान शहरांमधील खेळाडू आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी त्यांना एवढंच मेसेज देईल की तुम्हाला एक तर त्यांच्या पहिलं पालकांना मेसेज देईल की तुम्ही त्यांच्यावर प्रेशर टाकू नका. कारण आजकाल लहान शहर असेल, कुठलंही शहर असेल, अर्बन किंवा रुरल, पालकांची एक्सपेक्टेशनच एवढी असते ना त्या मुलांकडनं किंवा मुलींकडनं की बिचारा त्या प्रेशरमध्ये ते अंडर परफॉर्मन्स करतात. तर त्यांच्यावर तुम्ही प्रेशर देऊ नका, त्यांना ते मोकळं सोडा. आणि अशा लोकांना मी सांगेल की तुमच्यात ती स्किल असेल किंवा टॅलेंट असेल, नक्कीच आर डोर्स आर ऑलवेज ओपन. आमची एक क्रायटेरिया आहे, कारण काय होतं एवढी रिक्वेस्ट येतात, वी कॅनॉट अकॉमोडेट एव्हरीवन. आमच्याकडे एक पॉईंट बेस्ड सिस्टम आहे, त्या 10 पैकी 10 मध्ये त्याला 6-7 पॉईंट भेटले तर वी हायर देम, ऑर वी हायर देम इन द सेन्स डू द कॉन्ट्रॅक्ट विथ देम. आणि विच एवर पीपल दे गो टू, अँड इफ दे प्लॅटफॉर्म इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा प्लॅटफॉर्म भेटली, यू हॅव टू डू पार एक्सेलन्स. यू शुड नॉट, म्हणजे मी असे उदाहरण पाहिलेत की वी हॅव स्पॉन्सर्ड फ्यू ॲथलीट्स जे इनिशियली खूप जोश आणि जल्लोषात येतात, आणि 6 महिने 7 महिने झाले तर वी हॅव वेन वी म्हणजे रिव्ह्यू असते, ही इज लेफ्ट द स्पोर्ट्स बिकॉज ऑफ हिज ओन थिंकिंग, बिकॉज इज नॉट परफॉर्मिंग. आणि हे तो हे अशा मुलांना मी सांगेल की तुम्ही निराश कधी राहायचं नाही. सगळ्यांचं टाईम येतं, आणि जेव्हा तुमचा टाईम येईल यू विल ब्लॉसम. क्या बात आहे. पण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामधला एक टाईम होता जो आपण कधीच विसरू शकलेलो नाही आहे, आणि तो आहे कोविडचा काळ. खूप डिफिकल्ट होता. इनिशियल फेजमध्ये आपल्याला सगळ्यांना त्याची आपण म्हणूयात ना की इंटेन्सिटी समजली नव्हती, पण सेकंड फेजमध्ये आपण खूप जवळनं अनुभवलं, आपल्या जवळच्या माणसांना दूर जाताना पाहिलेलं आहे. आणि त्याच काळामध्ये अनेक कोविड योद्धे तयार झालेत, आणि त्यातलेच पुनीत बालन सर सुद्धा एक आहे. सो तुम्ही वेगवेगळ्या लेवलवरती खूप काम केलेलं आहे, सो त्याबद्दल जाणून घ्या असं वाटतंय. आय थिंक कोविडची काल अशी होती की आपल्याला कोणालाच माहिती नव्हतं की काय चालू होतं. पण देशात तर सोडा, जगात काय सुरू होतं माहिती ना. अचानक एक दिवस लॉकडाऊन झाली, ते लॉकडाऊन किती दिवस राहील, काय राहील, वी डिडंट नो एनिथिंग. मला अजूनही आठवण आहे की फर्स्ट फेज जेव्हा ऑफ कोविड आली, जेव्हा लॉकडाऊन मार्च आय थिंक 21 का 22ला अनाऊन्स झाले, काही दिवस मी होतो घरी. मग शेवटी मी म्हणलं, माझ्या टीमला फोन केला, सगळ्यांना केलं, म्हणलं अरे सगळे जरा या आपल्या सायरादेच्या ऑफिसला. मग सगळे आले. म्हणलं काय चालू आहे कोणाला माहिती नाही. काय पत्रकारांशी पण बोललो, ते म्हणजे लोकांची अवस्था खूप वाईट झाली की हाऊ विल दे सर्वाईव्ह. आणि हे देन वी टूक अ कॉल की फ्रॉम दी फाउंडेशन आणि फ्रॉम आर CSR फ्रॉम कंपनीजमध्ये आपण काय मदत करू शकतो. ती द मोस्ट एसेन्शियल थिंग दॅट टाइम वॉज सर्वायव्हिंग फॉर दोज मंथ्स. आणि त्याच्यासाठी सगळं पेटपूजा तर खूप महत्त्वाची आहे. अन्नधान्य म्हणजे मेन अन्नधान्य. मला आज आनंद हे सांगायला की त्या काळात कोविडमध्ये पुणे शहर, पुणे डिस्ट्रिक्ट आणि साताराचे काही भागात 750 टन अन्नधान्य हे
आपण आपल्या माध्यमातून, फाउंडेशनच्या ग्रुपच्या माध्यमातून आणि आपले जेवढे सहकारी मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून आपण वाटप केली. 750 टन्स म्हणजे इक्वलंट टू नियरली 60-70,000 फॅमिलीज. आणि जे किट्स दिले ते असे नाही की 1 महिन्याचे, जे कमीत कमी 6 महिने त्यांच्या घरी अन्नधान्य राहील, बेसिक जे म्हणतो फॉर डेली लाईफ, तशी आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केली. तेव्हा RTPC टेस्ट होती ती खूपच महाग होती, 4,500ला एक होती. तेव्हा फ्रंट रनर्सवर आर मीडिया पर्सनल्स अँड मीडिया फ्रेंड्स माझे, वेदर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि हे. तर पुणे शहरातली सर्व पत्रकारांची आम्ही सह्याद्रीला तेव्हा RTPCR टेस्ट केली. 200 रिक्षावाले हे महानगरपालिकेच्या एमर्जन्सी सर्व्हिसमध्ये होते आणि देवर डुईंग डे टू डे. हे त्यांची लाईफ इन्शुरन्स आणि मेडिकल आपण काढली की उद्या काय झालं तर त्याच्या परिवाराला काय ना काहीतरी मदत व्हावी, असे हे केले. मग पोलिसांना खूप मदत केली. पाणी वाटप सुरू होती. 22 स्पेशल ट्रेन्स, म्हणजे जे पुण्यातून जे आपल्या आपल्या गावाला गेले असे 22 स्पेशल ट्रेन्सला पुणे पोलीस सोबत आपण फूड पॅकेट्स आणि हे दिले. मला आठवतं तेव्हा मी ते माझ्या शो मध्ये तेव्हा मी म्हणाले होते त्याबद्दल, कारण की खूपच आपण म्हणूयात ना की हलवणारा, अस्वस्थ करणारा काळ होता तो. आणि त्या काळामध्ये संयम बाळगणं आणि जे काही आपण करू शकतो ते करण्याचा निर्णय घेणं, हे ज्याने ज्याने केलं, ज्यांच्या कुटुंबासाठी केलं त्यांच्यासाठी तुम्ही कायम देव असणार. नाही, त्याने खूप मदत केली. आणि आय थिंक दॅट वॉज द नीड ऑफ द आवर. अन्नधान्य हे सगळे दिले. इनफॅक्ट आमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जी एक रिअल स्टार असतात, एक रील स्टार असतात. जे सिनेवर दिसतं ते रील, पण जे ॲक्च्युअल हिरोज आहेत, जे पडद्यामागचे, जे स्पॉट बॉय पासून लाईट बॉय जो इस्त्री करतो, त्यांचं तर डेली वेजेसवर बिचाऱ्यांचं काम होतं. तर ह्यांना आर्थिक मदत आपण जेवढे 450 कलाकारांना आपण महिन्याला आर्थिक मदत केली 2-3 महिन्यासाठी, अशा अनेक गोष्टी केल्यात कोविड. खूप छान केलं सर. आणि खरंच हे आपल्या समाजाप्रती असणारं भान जे आहे ते जागृत होणं फार आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अजून एका गोष्टीसाठी पुनीत बालांना ओळखले जातात, ते म्हणतात तर आपली संस्कृती जपण्यासाठी, परंपरा जपण्यासाठी. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, आणि तो किती दणक्यात साजरा होतो आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. सर, या वर्षीचं उदाहरण सांगायचं तर तुम्ही DJ मुक्त गणेशोत्सव साजरा करून दाखवला. खूप खूप कौतुक त्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. कारण आय थिंक नीड ऑफ द आवर होती ती, की आपल्याला आपली संस्कृती आणि आपली सण जपायचं असेल तर हे DJ मुक्त व्हायला पाहिजे. DJ मुक्त साठी खूप मंडळांचं नाराज पण झाले. क्रिटिसिझम पण सहन करावं लागलं मला. क्रिटिसिझम नाही, आपण स्पष्ट बोलायचं. ट्रोलिंग, मी स्पष्ट बोलतो, ट्रोलिंग. तर मी नेहमी त्या टाइमला पण जेव्हा मला विचारलं गेलं की तुम्ही एवढं ट्रोल होत आहे, हे होत आहे, तर मला जे खरं पुणेकर आहेत, ज्यांना बाप्पा प्रति श्रद्धा आहे, ज्यांना संस्कृती प्रति आवड आहे, त्यांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. जे रिकाम टेकडे आहेत, ज्यांना काही कामधंदे नाही, दिवसभर एक झाडाखाली बसून लोकांना ट्रोल करणं, ते ट्रोल करतात. त्याला मी किंमत पण देत नाही. पण त्याची उदाहरण मी सांगेल की गणेश मंडळांमध्ये दरवर्षी आम्ही 350 मंडळांना जाहिरात देतो. जाहिरात याच्यासाठी देतो कारण त्या मंडळांना आर्थिक निधी देतो आपण. कोविड नंतरच ही आपण कोविडच्या अगोदर करायचो, पण कोविड नंतर परिस्थिती अशी झाली होती जेव्हा देशातली आर्थिक परिस्थिती नाजूक झाली, गणेशोत्सव होईल का नाही ही खूप मोठी प्रश्नचिन्ह होती. तर आमचा हेतू हेच होता की गणेशोत्सव व्हावं आणि आपली उत्सव, आपली संस्कृती, आपली परंपरा जपली पाहिजे आणि हे चांगल्या पद्धतीने होणार पाहिजे. म्हणून आपण ह्या मंडळांना जाहिरात दिली. 350 मग अनेक वर्ष आपण केलं, सुरू होती. एक फाईन डे मला असं वाटलं की, कारण अनेक इन्सिडेंट्स माझ्याकडे आले होते. ह्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षी मी एक सॉफ्ट स्टँड घेतली होती की जो पारंपरिक वादन लावेल त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने मदत करू, DJ नको. पण मग त्याच्यानंतर इन्सिडेंट्स पाहिलेत माझ्याकडे. आज पण
खूप असे क्लिप्स आहेत की लास्ट टू लास्ट इयर 7 वर्षाची मुलगी तिलक रोडवर जागेवर हे डीजे मुळे मारली. अनेक मंडळात कार्यकर्ता किती असतो, 50-100. आज भाऊरंगारी सारखा मंडळ आमच्याकडे 1,500 कार्यकर्ते, दगडूशेठकडे 5,000 असतील. पण ह्या डीजेच्या समोर एवढी मोठी जी जनसमुदाय नाचती किंवा 1,000, 1,500, 2,000 हे मंडळाचे नाहीच, ते बाहेरचे मुलं मुली येतात. ते कसे नाचतात, ते अश्लील गाणे, ते आपण देवाची मिरवणूक काढतोय की काय करतोय. तिकडे संस्कृती आणि मग परंपरा याच्यावरती प्रश्न सुरू होतो. बघा, जेव्हा टुरिस्ट येतात, फॉरेन टुरिस्ट पुण्यात गणेशोत्सवात आणि स्पेशली विसर्जन मिरवणूक, ते 2 प्रकारची मिरवणूक बघतात. लक्ष्मी रोडला पारंपरिक पद्धतीने जी मिरवणूक चालते ते बघतात, आणि तिलक रोड असेल, केळकर रोड असेल किंवा इतर रस्ते असतील ते डीजेचं बघतात. त्यांच्या मनात कधी लोकांनी विचार केला की ते त्यांच्या मनात काय होईल जेव्हा असे बघणार. ते जे आम्ही पबमध्ये करतो हे लोक रस्त्यावर करतात, हेच असणार. हे सगळं बघताना आम्ही निर्णय घेतला की डीजे मुक्त गणेशोत्सव. ठीक आहे, ते ट्रोल झालं ते, पण सक्सेस रेशो मी सांगेल 200 मंडळ ऑलरेडी माझ्याकडे होते जे पारंपरिक होते, 150 मंडळ होते ज्याच्यातून 50 मंडळ हे पारंपरिकवर कन्वर्ट झाले. आणि एकही मंडळांनी डीजे लावला नाही, कारण आम्ही व्यवस्थित ॲफिडेविट केली होती आणि त्या ॲफिडेविटमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं की 50% आम्ही पैसे आता देणार. आमची एक शॅडो टीम अख्खी विसर्जन मिरवणूक कव्हर करवते सगळ्या रस्त्यांवर, आणि ज्यांनी पारंपरिक लावली म्हणजे ज्यांनी डीजे लावली तर त्याला आम्ही आयुष्यभर बॅन करणार, राहिले पैसे पण देणार नाही. तर हे कंडिशनमुळे, आणि ऑब्विसली लोकांना कुठेतरी माझं पण जे मेसेज आहे की का पारंपरिक हे आवडले असेल त्या मंडळांना. 50 मंडळांनी जे माझ्याकडे कन्वर्ट झाले 150 पैकी, त्याच्या एकही मंडळांनी हे लावली नाही डीजे. ठीक आहे, पारंपरिक मध्ये मी तुम्ही काही लावा म्हटलं, बँजो लावा, बँड लावा, ढोल ताशा लावा, काय लावायचं लावा, पण ह्या मंडळांनी करून दाखवला. आणि पुण्यातला गणेश उत्सव हा डीजे मुक्त या वर्षीपासून झाला. दहीहंडी डीजे मुक्त केली आम्ही. जेव्हा मी हे अनाऊन्स केलं तर लोकांनीच ते काय आमचे जुने दहीहंडीचे व्हिडिओज टाकले आणि म्हटलं ह्या वर्षी हा काय करणार. दहीहंडी केली डीजे मुक्त. काय केले, ढोल ताशा लावले, उज्जैनमधनं ते महाकालवाल्यांना बोलवलं आणि मुंबईची बँजो मागवली. अजून दणक्यात झालं. उलट लोकांना वाटलं लोक गर्दी जमा होईल का, दुप्पट झाली. तिकडे आम्हाला स्ट्रेस झाली की स्टॅम्पिड सिच्युएशन होईल का नाही, कारण जागा लहान आहे ती, आणि दणक्यात झाली. तर दहीहंडी पण आम्ही डीजे मुक्त केली. तर 100% मला वाटतं पुण्यातला हा गणेश उत्सव पुढच्या 5 वर्षात हा 100% डीजे मुक्त होईल. क्या बात आहे सर, खूप छान, आणि यासाठी कौतुक आहे तुमचं. आणि त्यामुळेच मला असं वाटतं ना की आज आपल्या कल्चरमधील ज्या अनेक गोष्टी आहे, म्हणजे आता एक फोक अख्ख्यांसारखा कार्यक्रम आहे तुम्ही पाहिलाय, किंवा या पद्धतीचे कलाकार आणि आपल्या संस्कृतीला धरून असणाऱ्या ज्या गोष्टी आपल्या फोक कला त्या समोर यायला लागल्यात. 100%. सी आय थिंक पीपल शुड सपोर्ट कल्चर. कुणीतरी पुढाकार इन व्हॉट एव्हर वेज. म्युझिक असेल, आज आपण म्हणतो युनेस्कोला 12 गड किल्ले आपले सिलेक्ट झाले युनेस्कोला, आणि आज कोणीतरी त्या गडाबद्दल बोललं आहे का. जेव्हा हे सिलेक्ट झाले सगळे, मी रील्स बघत होतो, सगळ्यांनी हा वा केला, पण ॲक्च्युअल कधी होईल जेव्हा तुम्ही त्या गडांवर जाणार. त्याची स्पेशली तुमच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर रील्स स्टार्स असतात, अनेक रील्स काढतात. ते तुम्ही जावा, गडाची माहिती काढा, प्रत्येक गडाची माहिती द्या, काढा, लोकांपर्यंत पोचवा, मगच लोकांना समजेल ना की हे काय. म्हणजे यू हॅव टू प्रिझर्व. आज शनिवारवाडामध्ये 72 पॉईंट्स आहे बघायला, हे लोकांना माहिती आहे का, नाही माहिती. आज भाऊरंगारीचा वाडा लोकांना माहिती नव्हता जेव्हापर्यंत आम्ही रिस्टोर नाही केला. आज रिस्टोर केला, आज पुण्याच्या हेरिटेज वॉकमध्ये, आणि नुसतीच आम्ही पण प्रयत्न करतोय की युनेस्कोमध्ये त्याची नोंद व्हावी, अँड आय थिंक इट विल हॅपन ऑल्सो. तर अशा गोष्टी आहेत. तर आय थिंक म्युझिकमधनं तुम्ही, म्युझिकचं कल्चर आहे आज पुण्यात. वसंत उत्सव असेल, तालचक्र असेल, आणि अनेक कार्यक्रम असेल म्युझिकचे, पुरुषोत्तम आहे, फिरोदिया करंडक आहे, असे ह्याला मी सपोर्ट करतो. बिकॉज आय फील इंडिया इज अ व्हेरी, म्हणजे इंडिया, महाराष्ट्र तर आहेच, पण इंडिया इज अ रिच कंट्री विथ कल्चर. आणि मला असं वाटतं की पुन्हा तुमचं जे साऊथ बॅकग्राऊंड आहे ना, त्यामध्ये सुद्धा असं, म्हणजे मी ऐकलेलं आहे की प्रत्येक साऊथ कुटुंबामधल्या व्यक्तीला एखादी कला तर यायला पाहिजे, संगीताच्या संदर्भात काहीतरी एखादं वाद्य किंवा ते असायला पाहिजे. इज इट ट्रू? नाही, मला तर माहिती आहे, माझा जन्म महाराष्ट्र पुण्यात झालाय. तुम्ही तर म्हणजे साऊथ इंडियन आहात. मला तमिळ पण बोलता येत नाही, फक्त आज समजतं मला. बट आय एम
बॉर्न अँड इयर तर आय कन्सिडर माय सेल्फ एज पुणेकर अँड महाराष्ट्रन. क्या बात आहे. तर मला सर सांगा हे की तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सोबत कसं काय जोडले गेलात, त्याच्या मागची काय स्टोरी आहे? त्याची मागची स्टोरी अशी की मी आधी मॉडेल कॉलनीमध्ये मला आमच्या घराच्या इकडचं मंडळ होता, तिकडे मी अध्यक्ष म्हणून काही वर्ष होतो. त्याच्यानंतर बॉडी चेंज झाली, ते 2018ला बंद झाली की 19ला बंद झाली काय कारणामुळे. मग असे बाहेर असे म्हणलं सूत्रांनी माहिती दिली की हे बंद झालं, तर माझ्याकडे अनेक लोक आले, मी लोकांशी चर्चा केली आणि तेव्हा भाऊरंगारीचा विषय जेव्हा आला तर आय हॅड मेनी ऑप्शन्स, अनेक मंडळांचे ऑप्शन्स होते. पण मग भाऊरंगारीची कल्चर, भाऊरंगारीची हिस्ट्री आणि लेगसी, मेन इज लेगसी, फ्रीडम फायटर स्टार्टिंग सार्वजनिक गणेश उत्सव विथ अ विजन, ते सगळं बघता आय थॉट दिस इज द राईट प्लेस, आय शुड बी दॅर. आणि ती चॅलेंज म्हणून घेतली मी की ऑब्विसली त्या टाईमला ते भाऊरंगारी तिलक वाद होताच. पण आय थिंक 2019ला जेव्हा मी जॉईन झाल्यानंतर पहिलं काम मी जेव्हा लेटर घेतलं उत्सव प्रमुख म्हणून, त्याच्यानंतर मी आज शैलेशजी आजही आहे, मुक्ताताईंनी शैलेश तिलकांना भेटून आलो मी. त्यांना म्हटलं वादबीत काय नाही आपल्यात, त्यांच्यात वाद नव्हता तर आपल्यात नाही, आम्ही काय या विषयावर बोलणार नाही, तुम्ही नाही, तुम्हाला पण माहिती आहे. शी ॲग्रीड, वी ॲग्रीड ऑन सर्टन टर्म्स डिस्कशन्स अँड सर्टन. आणि द सक्सेस वॉज जेव्हा आम्ही चित्रग्रंथ म्हणून आहे, मी तुला पण दिली, तर आमच्याकडे ते भवनात ग्लास फिल्म्स भेटले. तर त्या काळात म्हणजे 1892 त्यानंतरच्या काळात अखंड हिंदुस्थान होता, पाकिस्तान वेगळा नव्हता, अफगाणिस्तान वेगळा नव्हता, किंवा म्यानमार हे सगळं वेगळं नव्हतं. तर जिथे जिथे गणेश उत्सव बसला त्याचे फोटोज आहेत, कराचीचा असेल तसे, तर वी हॅव दॅट बुक वी हॅड मेड. तर MS बिट्टा अंकल त्यांना मी बोलवलं होतं ते चित्रग्रंथ, आणि त्या दिवशी मुक्ताताईंना तेव्हाच मी इन्व्हिटेशन दिली होती की तुम्ही यावं. तर ते म्हणले मी विचार करून सांगते. आणि 3 तारखेला कार्यक्रम होता, 3ला पहाटे सकाळी त्यांनी फोन केला आणि म्हणलं मी संध्याकाळी येणार आहे. तर त्याच्याने ते वाद मिटलं आमचं. आणि आय थिंक त्या मंडळ, मी आधीच म्हटलं की मी का जॉईन केलं, ते मंडळात एक लेगसी आहे, एक हिस्ट्री विच वॉज ह्या वादामुळे कुठेतरी मंडळाला लोकांनी साईडलाईन केला. त्यांचे पण मोटिव्स होते, सगळ्यांचे काय काय होते, इट वॉज साईडलाईन. पण आय थिंक टुडे सक्सेसफुली दॅट मंडळ हॅज रिझन बॅक टू वेअर इट हॅज टू ॲक्च्युली. आणि अजून एक गोष्ट मला विचारावीशी वाटते की तुम्ही काश्मीरमध्ये सुद्धा गणेशोत्सव सुरू केला आहे. काश्मीरमध्ये येस, ही वर्ष 3रं आहे जे सुरू झालं आहे. 3 वर्ष अगोदर म्हणजे लास्ट गणेश उत्सव जी काश्मीरमध्ये झाली होती ती 1989मध्ये झाली. 90पासून मिलिटन्सी होती. 34 इयर्स नंतर काश्मीरमध्ये गणेश उत्सव आपण परत सुरू केला. ऑब्व्हियसली काश्मीरमध्ये काम करताना अनेक तिकडे काश्मीरी पंडित हे लोकल्स जे आहेत ते आमचे मित्र झाले माझे. त्यांना मी विचारलं की क्यों ना पुन्हा जैसा गणेश उत्सव करे. तर ते मला अजूनही मोहित म्हणून आहे, मोहित बान की इन्स्ट्रुमेंटल तो आहे. तर हाँ भाई वी कैन डू, वी कैन थिंक, बट यू नो थोड़ा ऐसा, मतलब देखो करना है तो पूरा दिल खोल के करो, तो मत करो. मग तो ना मैं सबसे बात करता हूँ. आणि ही सेड यस. अँड देन आय थिंक 3 वर्ष अगोदर आपले ग्रामदेवत कसबा गणपतीची प्रतिकृती मूर्ती आपण त्यांना प्रदान करून 1.5 दिवसाचा गणेशोत्सव केला. त्याच्या नेक्स्ट इयर त्यांच्याकडनंच मला उत्तर आलं की 2 मूर्ती तयार करा. म्हणलं का? ते म्हणलं एक श्रीनगरला लाल चौकच्या इथे आपण गणपती मंदिरमध्ये 1.5 दिवसाचा करू, एक नॉर्थ काश्मीरमध्ये 5 दिवसाचा गणेशोत्सव करू कुपवाडामध्ये. अच्छा, व्हेरी गुड. मग 2 आपण मूर्ती जोगेश्वरी आणि गुरुजी तालीमचा वाटाला. मागच्या वर्षी आम्ही 3 मूर्ती पाठवले. तर त्याच्यात नाही, मागच्या वर्षी सॉरी सेकंड इयरला 3 मूर्ती पाठवल्या की 3 ठिकाणी केली होती, कुलगाम आणि कुपवाड्याला. तर जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग. ह्या वर्षी आम्ही 3 मूर्ती त्यांनी परत मागितले, भाऊरंगारी, केसरीवाडा आणि मंडई. तर ही जेव्हा आम्ही दिली तर असं झालं की 1.5 दिवसाचा गणेशोत्सव तिकडे झालाच साजरा म्हणजे श्रीनगरमध्ये. पण 5-5 दिवसाचा गणेशोत्सव हा साऊथ काश्मीर आणि नॉर्थ काश्मीरमध्ये झाली. अँड नेक्स्ट इयर दे आर थिंकिंग ऑफ एक्सपॅन्डिंग इट मोर टू उरी आणि यु नो अशा. आणि मागच्या 2 वर्षापासून आम्ही दसरा पण साजरा करायला लागलो विथ दॅम. पुनीत बालन ग्रुप आणि काश्मीरी पंडित संघटना हे 2 वर्षापासून तिकडे दसरा पण साजरा करतो आहे. तर दिस इज हाऊ वी स्टार्टेड गणेशोत्सव इन काश्मीर विच हॅज बिकम अ नॅशनल न्यूज नाव. आणि लोकांनी अप्रिशिएट केली.
ह्या गोष्टीचं. हो, गणेशोत्सव व्हायचा का आधी काश्मीरमध्ये ह्या 34 वर्षात व्हायचा, पण लोक घरी बसवायचे गणेश. सार्वजनिक ठिकाणी अशी नाही झाली, तर सार्वजनिक ठिकाणी ह्या मागच्या आर्टिकल 370 नंतर सुरू 370 नंतर लवली. म्हणजे एका अर्थाने आपण म्हणूयात की पुण्यातले मानाचे गणपती जे आहेत आणि एका अर्थाने सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे तो आपल्या काश्मीरमध्ये आपल्या पुण्यातले सगळेच बाप्पा जे आहेत तिकडे विराजमान झालेले नक्कीच दिसतील. खूप छान गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट जी आहे ती विचारावीशी वाटते की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्यामध्ये काही स्पर्धा आहे का? अजिबात नाही. हे बघा, शेवटी गणपती एकच आहे ना, स्पर्धा कशाला असणार? मला हे समजतच नाही की स्पर्धाची गोष्टी काय येतात. कारण शेवटी आज दगडूशेठचे पदाधिकारी किंवा भाऊरंगारीचे पदाधिकारी एकमेकांशी भेटतात, बोलतात, एकमेकांच्या मंदिरात जातो. मी दगडूशेठच्या मंदिरात दर्शनाला जातो, ते येतात. तर आमच्यात स्पर्धा अजिबात नाही आहे. मला वाटतं की भव्यतेमध्ये स्पर्धा, भव्यतेमध्ये नाही. हे बघ, भव्यतेमध्ये स्पर्धा होऊच नाही शकत. कारण मी सांगतो स्पष्ट आहे, भाऊरंगारीची जागा ही छोटी आहे, ही लालबाग सारखी आहे. तुम्ही दगडूशेठची जागा बघा, ती प्राईम लोकेशन आहे. ऑब्व्हियसली त्या बाप्पावर श्रद्धा पण आहे. देश नाही, विदेशातून पण लोक आज त्याची प्रतिकृती मंदिराची फुकेतला झाली आहे. तर लोकांची श्रद्धा आहे, गणपतीवर श्रद्धा आहे. दोन्ही गणपतींवर लोकांची श्रद्धा आहे, भव्यतेवर नाही आहे, मिरवणुकीत काही नाही आहे. आणि आय थिंक ही एक म्हणतात ना रॉंग परसेप्शन हे लोकांकडनं क्रिएट झाली की आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी किंवा श्रीमंत दगडूशेठ यांच्यात स्पर्धा आहे. आमच्यात अजिबात स्पर्धा नाही आहे. भाऊरंगारीची अजेंडा कामाची वेगळी आहे, दगडूशेठची अजेंडा वेगळी आहे, ती वेगळीच असणार आहे. आणि आमच्यात कधीही कॉम्पिटिशन हे नसतं, कारण हे शेवटी कार्य बाप्पाचं आहे. गणपती एकच आहे. ही ट्रस्ट, पदाधिकारी, उत्सव प्रमुख, हे सगळे मंडळ हे व्यवस्थेचा भाग आहे. तर आमच्या स्पर्धा अजिबात नाही आहे. नक्कीच. पण एक गोष्ट मात्र जरूर आहे की सगळ्याच मंदिरांचा आणि सर्वच गणेशोत्सवांचा एकच प्रयत्न आहे की आपली परंपरा ही जपली जावी. आणि त्यासाठी मात्र ते सगळे एकत्र येतात आणि आपल्या पुण्यामध्ये खूप छान परंपरा ज्या आहेत त्यांनी सुरू केलेल्या आहेत. मग अगदी त्याच्यामध्ये आपण बघूयात की गणेशोत्सव जेव्हा मिरवणूक होत असते आणि त्याच्यानंतर जसं DJ मुक्त मिरवणूक जी आहे त्यांनी सुरू केली. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना सुद्धा ते आपण एका ठिकाणी करायची सुरुवात केली होती. तर असे चांगले बदल जे आहेत ते नक्कीच होतात. सण, उत्सव, परंपरा आणि याच्या पुढे मला जावंसं वाटतंय की आपण ह्या सगळ्या ठिकाणी काम करत असताना आत्मचिंतन पण आपण करत असतो की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काय करत आहोत, कुठे आपल्या माघार घ्यायची, कुठे अजून आपल्या पुढे जायचं आहे. त्या अनुषंगाने मला विचारावंसं वाटतंय की आज तुमच्यासाठी यशाची व्याख्या काय आहे, जी तुमच्या 25मध्ये असेल त्याच्यापेक्षा कशी वेगळी आहे? खूपच हेवी झाला, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन झाला. म्हणजे सोनालीनी बाउन्सर टाकलाय. नाही, आय थिंक मला वाटतं की सक्सेस रेशो जी आहे ही तुमची ग्रोथ जेवढी होईल त्याच्यानेच ती मेजर होती. आणि मला वाटतं की माझी सक्सेस यशाची जी ही आहे ती बिईंग ग्राउंडेड. म्हणजे आज कुठल्याही मी आज लेवलला असेल, म्हणजे उठणं बैठणं विथ टॉप ऑफ दी आर्मी, म्हणजे आज आर्मी चीफसोबत माझी इंटरॅक्शन्स डायरेक्ट आहेत. आज वेगळे राजकीय लोकांशी माझे इंटरॅक्शन्स डायरेक्ट आहेत. पण आय हॅव नेवर फॉरगॉटन माय रूट्स, आय नेवर फॉरगॉटन माय ग्राउंड आय थिंक. आणि दॅट इज दी सक्सेस ऑफ माय स्टोरी. क्या बात आहे. माझा खरं तर पुढचा प्रश्न हाच होता की यश, प्रसिद्धी आणि जबाबदारी वाढत असताना स्वतःला जमिनीवरती कसं ठेवतात, आणि सरांनी त्याचं आत्ताच उत्तर दिलेलं आहे. सर, आज आपल्याला माहिती आपण प्रयत्न करतोय, उद्याची सिच्युएशन काय असेल ते आपल्याला माहिती नाही आहे. जर उद्या सगळं थांबलं तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही बाउन्स बॅक कसं कराल? पहिली गोष्ट, ती गोष्टी होणारच नाही. तेवढे आत्मविश्वास आहे की हे कधी थांबतं गोष्टी, जेव्हा तुम्ही काही चुकीचं काम करणार किंवा तुमची कॅल्क्युलेशन्स मिसकॅल्क्युलेशन होईल, तेव्हा तुम्ही देर विल बी अ ब्रेक. आय थिंक ॲज अ ग्रुप हेड, ॲज अ चेअरमन ऑफ दी ग्रुप, ती कॅल्क्युलेटेड रिस्क आम्ही घेतोच की कधी कुठल्या गोष्टी कसं होऊ शकतात. तर आणि बॉर्न फायटर आहे. सो आमची जी आडनाव आज बालन आहे, पण आर ओरिजिनल सरनेम इज चेटियार्स. सो चेटीनाड. सो चेटियार्स फ्रॉम दी साऊथ, म्हणजे क्षत्रिय, एक वॉरियर. दॅट वॉरियर इन मी इज देअर. सो आय विल ऑलवेज बाउन्स बॅक. तर आय विल ऑलवेज बाउन्स बॅक. अमेझिंग. पुनीत बालन या नावासोबत लोकांनी कोणती आठवण ठेवावी असं तुम्हाला वाटतं? फिलॉन्थ्रपी.
अँड गुड वर्क. कोणती व्हॅल्यू आहे त्याच्यासोबत तुम्ही कधीच तडजोड करत नाही? एथिक्स अँड प्रिन्सिपल. अजूनही बदलायची इच्छा असलेली एक सवय? हां, माझी अजूनही बदलायची एक सवय की स्वतःसाठी थोडी वेळ काढावी. आणि बाय हॉबी आय एम अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. तर करतच नाहीये तुम्ही? नाही, मी वर्षात एकदा जातो नक्की, बांधवगडला जातो. बांधवगड इज माय सेकंड होम. वी हॅव बीन डुईंग अ लॉट ऑफ CSR ॲक्टिव्हिटीज इन बांधवगड, जे आय वुड लाईक टू शेअर. की तिकडे जे फॉरेस्ट गार्ड्स आहेत आणि पेट्रोलिंग गार्ड्स आहेत, दे पेट्रोल दी होल जंगल बाय फूट, पायाने, हत्यार बित्तर काही, एक वॉकी टॉकी. माझ्यासमोर एक फॉरेस्ट गार्डला एक टायग्रेसने अटॅक केला. ही डाईड ऑन स्पॉट. तर तेव्हाचे जे फील्ड डिरेक्टर होते, ते PCC वाईल्ड लाईफ येते अनागिरी सर, त्यांना मी विचारलं ह्याचं काय होईल आता. ते म्हणले हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टवर नाही आहे ना, हे मीन्स परमनंट नाही आहे, दे आर ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. अरे बापरे म्हणलं. मग ते म्हणा काय नाही, फॉरेस्ट 20,000 रुपये देईल त्यांच्या फॅमिलीला. म्हणलं बस एवढेच? मला किती लोक आहेत? ते म्हणजे 1100 लोक आहेत आमच्याकडे. म्हणजे 1100 म्हणलं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट नाही, 1100चे 1100 लोक. देन देअर अगेन CSR अँगल ऑल्सो केम, आणि आतून एक फील. सो आय थिंक आज 4 वर्ष झाले त्या गोष्टीला. वी रिमूव्ड लाईफ इन्शुरन्स ऑफ 1100 पीपल. आणि आज त्यांची प्रीमियम आपण भरतोय. सो इफ एनी ॲक्सिडेंटल डेथ और हे, त्यांच्या परिवाराला 1-1.5 लाख रुपये भेटेल. वी गेव लीव्ह ब्लोअर्स. म्हणजे आज 20-25 लीव्ह ब्लोअर. तिकडे आग लागते, लोक आग लावतात, तर इट्स डिफिकल्ट की हाताने ते पत्ते टाकून ते भेटायचं. लीव्ह ब्लोअर्स दिले. आता मी आय थिंक दिस मंथ और नेक्स्ट मंथ मी बांधवगडला जाईलच. तर वी आर डिस्ट्रीब्युटिंग 750 सायकल्स फॉर दीज फूड सोल्जर्स. आणि सर्वात मोठी एक आहे की दी गव्हर्नमेंट बोलून आम्ही भारतातली सर्वात उत्कृष्ट आणि युनिक इंटरप्रिटेशन सेंटर, विच विल बी अंडर माय मदर्स नेम, इंद्रायणी आनंद वाईल्ड लाईफ इंटरप्रिटेशन सेंटर, हे बांधवगडला आपण उभं करतोय. विच टेल्स यू दी होल सर्कल ऑफ लाईफ ऑफ अ जंगल, राईट फ्रॉम अ बटरफ्लाय टू अ टायगर. ही अख्खी ती सांगणार आहे. तर वी हॅव बीन डुईंग लॉट ऑफ दिस वर्क. ऑब्वियसली फोटोग्राफी इज वन ऑफ दी हॉबीज. फोटो तुमचे असे तुम्ही टाकत नाही का सोशल मीडियावर? नाही, मी टाकत नाही. कारण एक सर्वात मोठी मी म्हणलं ना की यू आस्क्ड व्हॉट इज युअर पॉईंट, स्वतःसाठी वेल, बिकॉज वी बीन बिझी. आय हॅव सो मेनी फोटोज विच हॅव क्लिक्ड इन काना, बांधवगड, जिम कॉर्बेट. सॉर्टिंगच अजून झाली नाही, एडिटिंग नाही झाली. बट डेफिनेटली पुढच्या 6 महिन्यात त्याचं एक वेगळं एक्झिबिशन व्हावं लागेल. एक्झिबिशनपेक्षा एक कॉफी टेबल बुक मी तयार करेल, जी माझ्याकडे कोणी गेस्ट आले किंवा कोणाला द्यायचं असेल तर मी माझेच फोटो. आज आपण वेगळे फ्रेम्स देतो, शॉल देतो, त्याच्यापेक्षा एक कॉफी टेबल बुक मी त्यांना देईल. अमेझिंग. ऑल द व्हेरी बेस्ट त्यासाठी. आणि मला हे तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे, एक असा सल्ला जो तुम्ही आधी दुर्लक्ष केला पण नंतर त्याचा अर्थ तुम्हाला कळाला. असं कधी घडलं नाही. रिलेशनशिपमध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं आहे? ट्रस्ट. बरं, तुमची आणि जान्हवी मॅमची जी स्टोरी आहे, तर जसं तुमचे बाबा आणि त्यांचे बाबा एकत्र काम करायचे, सो तेव्हा तुमचं इट्स अ लव्ह मॅरेज का? हां, आमचं लव्ह मॅरेजच आहे. बट ऑब्वियसली लव्ह का मॅरेज आहे. आय थिंक वेन my father-in-law married for the second time with my mother-in-law. My parents were witness to that marriage. Okay. They made them marry. आणि पुनीत अपार्टमेंट्समध्ये होते वॉटर कॉलनीमध्ये अनेक वर्ष, मे बी आय थिंक 15-20 इयर्स वी यूज टू लिव्ह वरती खाली. तो ऑब्वियसली फ्रॉम दॅट टाइम वी वर तेव्हा लहान. फिल्मी होतं तेव्हा. हां, थोडं लहान होतो मी. पण आय थिंक आधीपासूनच मला वाटलं की I like this girl and I should marry her. And as between our relationship also, more than husband and wife, we are good friends today. Wow. So the friendship is the core to this marriage. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, मला सांगा की त्यांना कोणती तुमची सवय बदलावी अशी वाटते? ते त्यांनाच विचारायला लागेल. ठीक आहे, पुढचा इंटरव्ह्यू. पण कधीतरी म्हणत असेल ना की मला असं वाटते की नाही, मला नाही. मी कधी नाही म्हणत असेल तरी तुम्ही विचारा तिला. पण तुम्हाला त्यांची कुठली सवय बदलावी असं वाटतं? मला त्यांची कुठली सवय, त्यांची एकच सवय की मी म्हणलं ना की आय एम व्हेरी काम अँड कंपोज्ड पेशंट. कुठली गोष्टीला मी लगेच रिॲक्शन देत नाही. इफ सडन 1-2 थिंग्स हॅपन, ते खूप लवकर रिॲक्ट करतात. म्हणजे आपल्या थोडा भाषेत म्हणलं उतावळापणाचे म्हणतो ना की एकदम हे आताच एक्सायटेड नाही, हे आताच आता. तर ती थोडी त्यांना मी अजूनही ट्राय करतो की ट्राय टू बी काम, कंपोज्ड, डोंट डू इट. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करताय, इतक्या वेगवेगळ्या रोलवरती तुम्ही आहात, पण जेव्हा तुम्ही बाबा झालं,
फादर हा जो रोल प्ले करतायत आता, तेव्हा काय इमोशन्स आहेत? इट हॅज बीन व्हेरी स्पेशल आज. म्हणजे इट्स ओनली 3 months दॅट युगांश इज बॉर्न. इनफॅक्ट एक ही केम अर्ली than the due date, but it's been special as I make sure that जेव्हा पण वेळ भेटतो and I go and spend a lot of time with युगांत, him. right? युगांश. तर त्याच्यासोबत I spend a lot of time and he is also very happy to see me. म्हणजे he misses me if I'm not there in the house, and then I do video calls, talk to him, and fatherhood is different. बरं, मला सांगा, त्याचं नाव ठेवलंय तुम्ही युगांश, त्याच्या मागची काय स्टोरी आहे? सी आय थिंक लोक अनेक नाव ठेवतात विच इज देअर. युगांश मीन्स द मिनिंग ऑफ द वर्ड इट सेल्फ. युगांश इज पार्ट ऑफ एन एरा ऑफ पार्ट ऑफ द युनिवर्स. युगातला अंश, म्हणून त्याचं नाव युगांश ठेवलं. क्या बात आहे, अमेझिंग. आजच्या तरुण पिढीसाठी एक वाक्य काय? ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट्स, ट्रस्ट युअर हार्ट, अँड वॉट एव्हर युअर इनर व्हॉइस इज, डू दॅट ओनली. क्या बात आहे. सर, इतक्या दिलखुलास गप्पा तुम्ही मारत आहात, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील वेगवेगळे पैलू आम्हाला जाणून घ्यायला मिळालेत. आणि आता इथे एक सेगमेंट असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला क्विकली आन्सर करायचं आहे. आमच्याकडे काही इमोजीज आहेत, त्या इमोजीजचा वापर करायचा आहे, कारण की आज आपण बघतोय की टेक्नॉलॉजीच्या युगात आपण आहोत. त्यामुळे आपल्याला काही सांगायचं असेल तर आपण एखादी इमोजी जी आहे ती फॉरवर्ड करतो आणि आपल्या इमोशन्सला एक्सप्रेस करत असतो. तर तुमच्यासाठी आता बघूयात. 16 वर्षाचे पुनीत पहिल्यांदा ऑफिसमध्ये गेले तेव्हा पहिलं मोठं अपयश. सॉरी, नो, पहिलं मोठं यश. एकच आहे, सेम आहे. अच्छा, असं एका उलट आहे. ठीक आहे. आईचा सल्ला आठवतो तेव्हा? ओके. काश्मीरमधील शाळेतल्या मुलांचं हसू. 150 फूट राष्ट्रीय ध्वज उभारताना. आपले जे नेबर्स आहेत ना त्यांच्यासाठी. कोविडमध्ये मदत करताना. भारतीय लष्कराकडून सन्मान मिळाला तेव्हा. स्वतःवरती शंका येते तेव्हा. तेव्हा शंका येत नाही, पण आलं तरी. ओके. आयुष्याचा आजचा टप्पा. नाही, विंक. लवली. इमोजी रिॲक्शन राऊंडमध्ये सरांनी तर एकदम फुल ऑन बॅटिंग केलेली आहे. आता येस नो गेममध्ये सर काय करतात ते आपल्याला कळेल. तुमचं आयुष्य जर एखादा चित्रपट असतात तर तुम्हाला भारी वाटलं असतं? तुमच्या आयुष्याचं जे एम आहे ते तुम्ही अचीव्ह केलंय? जेव्हा तुमच्यासमोर लोक येऊन खोटं कौतुक करतात तेव्हा त्यांचा राग येतो? जर तुम्हाला एखाद्या चित्रपटामध्ये भूमिका करण्याची संधी मिळाली तर? ओके. बरं, तुम्ही समोर तोंडावरती कोणाला काही वाटलं तर स्पष्टपणे बोलून टाकतात? तुम्हाला खाण्याची आवड आहे त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करता का? बरं, जगातला असा कुठला पदार्थ आहे जो तुम्हाला असं वाटतंय की तो अत्यंत अवघड आहे पण तुमच्या घरचे त्याला व्यवस्थितपणे बनवू शकतात? नाही बनवू शकत. ओके. आणि लास्ट आता क्वेश्चन आहे की तुम्ही अजूनही स्वतःला विद्यार्थी मानता का? नो. लोकांच्या अपेक्षांचं कधी ओझं वाटतं का? आयुष्यात नशीब महत्वाचं आहे असं वाटतं का? ओके. समाजकार्यामुळे तुमचं आयुष्य बदललंय का? यश शांततेपेक्षा मोठं आहे का? यश शांततेपेक्षा मोठं आहे का? कधी थांबून स्वतःसाठी वेळ घेतला आहे का? पुन्हा सगळं शून्यातून सुरू करू शकता का? लवली. आणि शेवटचा प्रश्न आहे की कधी निर्णय चुकल्याची खंत वाटते का? थँक्यू सो मच. कमाल पद्धतीने सरांनी जो आहे हाही राऊंड आपल्यासोबत खेळलेला आहे आणि सर खरंच खूप छान वाटलं. आजपर्यंत तुमचे होल्डिंग दिसलेले आहेत, बॅनर दिसलेले आहेत, त्यावरनं लोकांनी तुम्हाला ट्रोल केलेलं आहे किंवा भव्यता तुमच्या उत्सवांमध्ये आम्ही पाहिली आहे, पण त्यामागचं तुमचा जो संस्कार आहे त्यामागची तुम्ही एक व्यक्तिमत्व म्हणून कसे घडला आहात ते जाणून घेण्याची संधी आज आम्हाला मिळाली. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. मला खात्री आहे की आजचा हा सिटी टॉक्स पॉडकास्ट ऐकल्यानंतर पुनीत बालन सर यांच्याकडे बघण्याचा तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह नक्कीच मिळाला असेल. आणि येस, अशाच गप्पा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. रेडिओ सिटी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल. थँक्यू.